गुड आफ्टरनून. तुम्ही सगळे राज्यशास्त्र वैकल्पिक विषय निवडायचा का याच्यासाठी आलेला आहे. म्हणजे ओके, तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. काही विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून हा वेबिनार ऐकतायत. म्हणजे मला स्क्रीनवरती दिसते ना हे. ओके, सोयीचा भाव म्हणून आपण काही हेडिंगच्या अंतर्गत ते विभागलेलं आहे. सो पहिलाच अर्थात थेट मुद्दा जो आहे म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड, आणि त्याच्यात दोन बाबी दिल्यात आपण, निकष आणि काय प्रक्रिया असावी. ओके, त्याच्यानंतर राज्यशास्त्र एक वैकल्पिक विषय, त्याच्यात दोन बाबी बघू आपण. राज्यशास्त्राचा अर्थ काय, आणि आज ते जितकं सोपं करता येईल तेवढं आपण सोपं करूयात, कारण लेक्चर काय आपलं सुरू झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला फक्त विचारात घ्यायचंय की करायचं का नाही, म्हणजे हा विषय निवडायचा की नाही निवडायचा. म्हणजे आणि दुसरा भाग त्याच्यात अर्थात आहे सिलेबसचा, म्हणजे तो महत्वाचा आहे. म्हणजे तिसरा आहे हे बघितल्यानंतर तयारी कशी करावी. चौथा आहे समस्या कुठल्या येतात, प्रश्न कुठले येतात, म्हणजे सर्वसाधारण जनरली जे आहे ते. आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे इथं आपण काय करतो, म्हणजे या क्लासमध्ये आपण काय काय करणार आहे. म्हणजे अशा 5 मुद्द्यांच्या अंतर्गत आपण ह्या वैकल्पिक विषयाच्या निवडी संदर्भात चर्चा पुढे नेऊयात. म्हणजे आता तुम्हा सगळ्यांना याची कल्पना आहे की मुख्य परीक्षेमध्ये GS 1000 गुण, वैकल्पिक विषय 500 गुण आणि निबंध 250 गुण. सो हे 3 कंपल्सरी पण घटक आहेत, आणि त्याच्यात मिळणारा प्रत्येक गुण तुम्हाला तुमच्या मेरिटसाठी महत्वाचा आहे. म्हणजे म्हणून मग 500 गुणांचा वैकल्पिक विषय निवडताना आपल्याला काळजी घ्यावी लागते, म्हणजे की त्याच्यात कुठल्याही प्रकारची गफलत चूक होता कामा नये. म्हणजे म्हणून निकष काय असावेत त्याचे, तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की पहिलाच भाग, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे का, हे तुम्ही खूप वेळा ऐकलं पण असेल, पण ते तुम्ही खूप वेगवेगळ्या मार्गाने तपासलं पाहिजे. की मला एखादा विषय, समजा उदाहरणार्थ राज्यशास्त्र आहे, तर करायला आवडेल का तो, ते कसं बघायचं ते, ती पण चर्चा आपली असणार आहे. म्हणजे इंटरेस्ट तुम्ही क्रॉस चेक केला पाहिजे, कारण आपल्याला 5-5.5 महिने निदान या वर्षासाठी, म्हणजे आता 15 जुलैला बॅच सुरू झाली तर ते डिसेंबर एंड पर्यंत चालेल, आणि त्याच्यानंतर प्री झाल्यावरती तुम्हाला पुन्हा मेनसाठी अभ्यास करायचा आहे. म्हणजे सो मिनिमम जर बघितला तर ते पुढचे 3.5-4 महिने, येणारे 5 महिने, इतका काळ पहिला अटेम्प्ट म्हणूयात आपण. म्हणजे एका विषयाशी तुम्हाला एंगेज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला व्हायचं आहे. सो मला असा तो विषय निवडता आला पाहिजे की ज्याच्यामध्ये करायला कंटाळा येणार नाही, रादर रस येईल, म्हणजे ते. ओके, म्हणून तो भाग आहे. आता बऱ्याचदा आता कम्फर्टेबल वाटतं का आपल्याला करायला, म्हणजे असंही आपण अनेक वेळेला, म्हणजे की माझ्याकडे त्याच्यासाठी लागणार काहीतरी जे आहे ऍप्टिट्यूड म्हणू आपण त्याला, म्हणजे तर ते आहे का माझ्याकडे, म्हणजे त्याच्यातनं तो कम्फर्ट आपल्याला म्हणजे जमेल का, असं एक सोपं केलेलं आहे त्याला. म्हणजे त्याच्यानंतर मार्गदर्शन हा एक खूपच व्यावहारिक भाग आहे, म्हणजे की मार्गदर्शन उपलब्ध आहे का. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे तो संदर्भ साहित्य, मटेरियल. विशेषतः मराठी मीडियम मधल्या विद्यार्थ्यांना UPSC करताना हा एक प्रश्न भेडसावतो, म्हणजे त्यामुळं याचा विचार आपण जरूर करायला पाहिजे. म्हणजे रस आणि आवड आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. दुसराही मुद्दा तुम्हाला चेक करायचा, कारण तुम्हाला राज्यशास्त्राची तयारी करायची आहे, म्हणजे किंवा कुठल्याही वैकल्पिक विषयाची. त्याचं पुढे मी सांगतोच. तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, म्हणजे की मार्गदर्शनाचा प्रश्न नाहीये, तुम्ही करायची तयारी ठेवा, ते उपलब्ध आहे. म्हणजे आणि मटेरियल, म्हणजे खूप वेगवेगळ्या चर्चा करत असतात लोक की मराठीत मटेरियल उपलब्ध नाही वगैरे वगैरे, तर मला काही तसं ते वाटत नाही. म्हणजे आपल्या क्लासच्या नोट बघा, आपण राज्यशास्त्रासाठी इंग्रजीमध्ये जे जे लिहिलेले आहे ते प्रत्येक आपण मराठीमध्ये अवेलेबल केलेले आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण राज्यशास्त्रासाठी 3 व्हॉल्युम्स इंग्रजीमध्ये आधी केले होते, आणि त्याच वेळेला आपण थोडं कालांतराने, म्हणजे 3 व्हॉल्यूम प्रश्न उत्तरांचे आहेत. म्हणजे ते ओके, चौथा व्हॉल्यूम आपला येईल या, म्हणजे कधीतरी सप्टेंबर-ऑक्टोबरला. म्हणजे त्यामुळं त्या ना मार्गदर्शनाचा प्रश्न आहे ना संदर्भ साहित्याचा, तुम्हाला फक्त चेक करायचा. म्हणजे सो हा झाला पहिला भाग. आता ती प्रक्रिया काय असावी, तर ती पण थोडक्यात इथं दिलेलीच आहे. तुम्ही जे वैकल्पिक विषय डोक्यात घेताय, विचारात घेताय, अर्थात आता राज्यशास्त्र, तर त्याचं सिलेबस बघा. सिलेबस मी पुढं त्याची थोडक्यात चर्चा करणार आहे. म्हणजे राज्यशास्त्राचा सिलेबस बघितला तर 2 पेपर आहेत. एक पेपर आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय शासन राजकारण. दुसरा पेपर आहे तो आंतरराष्ट्रीय संबंध, ढोबळमानाने असं नाव आपण दिलेले आहे त्याला. पेपर 1 जो आहे, तर पेपर 1 मध्ये जे 2 विभाग आहेत, पहिला आहे राजकीय सिद्धांत, दुसरा विभाग आहे
भारतीय शासनाने राजकारण, IGP असं शॉर्टमध्ये त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्या पहिल्या पेपरच्या पहिल्या सेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काही राजकीय संकल्पना आहेत, राजकीय विचारधारा आहेत, पाश्चात्य आणि भारतीय विचारवंत आहेत आणि राजकीय सिद्धांताचं एक पहिलंच प्रकरण आहे. म्हणजे पण मी नमूद करताना आता शेवटी नमूद केलेले आहे. म्हणजे हे जे 4 घटक म्हणजे आहेत चॅप्टर्स 11 पहिल्या पेपरमध्ये सेक्शन ए मध्ये, पण मी त्याला 4 घटकामध्ये थोडंसं पुनर्संघटित म्हणजे रिऑर्गनाइज केलं. तर हे 4 घटक म्हणजे थोडक्यात पेपर 1चा सेक्शन ए राज्यशास्त्राचा गाभा आहे. म्हणजे कोर म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे सोल, कोर, आत्मा म्हणा त्याला. हे समजलं की राज्यशास्त्र समजलं असं समजायचं. आणि याला वेळ पण जास्त लागतो आणि आपण त्याला भरपूर वेळ डिस्कशनसाठी वर्गामध्ये पण ठेवतो. तुम्हालाही वेळ अभ्यास करण्यासाठी त्या घटकाला द्यायला लागेल. म्हणजे दुसरा जो भाग आहे पेपर 1 मधला, ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, पुन्हा त्या घटनेची अंमलबजावणी 50 पासून आज तक आहेत, आणि त्याच्यानंतर भारतीय राजकीय प्रक्रिया म्हणजे इंडियन पॉलिटिकल प्रोसेस. ओके, असे 3 महत्वाचे घटक मानता येईल. पुन्हा त्याला 10-11 चॅप्टर मध्ये त्यांनी युपीएससीने नमूद केलेले आहे. म्हणजे पेपर 2 ला सेक्शन ए जो आहे त्यांचा विभाग ए, त्याच्यात तुलनात्मक राजकारण म्हणजे कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स. त्याच्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काही संकल्पना आहेत. संकल्पना ह्या कुठल्याही विषयामध्ये सुटलेल्या नाहीच आहेत. म्हणजे पुन्हा आंतरराष्ट्रीय संबंधाचे सिद्धांत आहेत. त्याच्यानंतर संघटना आहेत, प्रादेशिक असतील, आंतरराष्ट्रीय जागतिक संघटना आहेत, आणि सगळ्या जगाला भेडसावणारे मानवी हक्क, दहशतवाद, पर्यावरण, असे काही सामुदायिक म्हणूयात त्याला आपण, ग्लोबल म्हणजे जागतिक सामुदायिक कळीचे मुद्दे आहेत. सेक्शन बी भारत आणि जग असं म्हणलं तरी चालतं. म्हणजे पेपर 2चा सेक्शन बी भारत आणि जग किंवा भारताचं परराष्ट्र धोरण. म्हणजे असा हा 2 पेपरमध्ये विभागलेला अभ्यासक्रम आहे. तर तुम्ही तो अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघावा. सगळे चॅप्टर्स बघा, मी थोडक्यात ते सांगितलेले आहेत. 2दा 3दा 4दा वाचा. आता आपण काय त्याच्या आधी अभ्यासलेलं नाहीये, वाचलेलं नाहीये असं जरी गृहीत धरलं, ओके, तरी देखील आपल्याला लक्षात येईल ना की काय त्या विषयाचा आवाका आहे. नुसते चॅप्टरची नावं, त्याच्यातले उपविभाग जरी बघितले आपण, तर एक अंदाज साधारणतः त्यातनं येऊ शकतो. म्हणजे दुसरा जो टप्पा त्याच्यात दिलाय त्या प्रक्रियेमध्ये 3 ते 4 वर्षाच्या सुरुवातीला प्रश्नपत्रिका बघा. म्हणजे 23, 22, 21, 20 अशा 4 वर्षाच्या बघितल्या, तुम्हाला अंदाज येईल. सिलेबस बघणं एक गोष्ट आहे आणि त्यावर विचारलेले प्रश्न बघणं ही दुसरी गोष्ट आहे. सो हे मात्र जरूर करा. आपण आपल्या संस्थे म्हणजे युनिक प्रकाशन जे आहे, तर त्याद्वारे राज्यशास्त्राचे 2000 पासून 2023 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, तर ते मराठीमध्ये अनुवादित केलेले आहेत. सो एक प्रश्न इंग्रजीमध्ये आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये, दोन्ही भाषेमधले प्रश्न त्याच्यात समाविष्ट केले. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की ऍक्च्युअली युपीएससीचे प्रश्न हे 2 भाषेत छापलेले, इंग्रजी आणि हिंदी. तुम्हाला ते समजायला सोपं पडावं मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना म्हणून त्याचा अनुवाद पण केलेला आहे. म्हणजे ते तुम्ही बघू शकता. ओके, आता तिसरी जी बाब आहे, तर एखादं पुस्तक बेसिक वाचता येईल का? म्हणजे तर मग पहिलं डोक्यात येतं आपल्या युपीएससी म्हणलं की एनसीईआरटीची पुस्तक. तर 2 एनसीईआरटीची पुस्तक आहेत, त्याचा पुन्हा मराठीत अनुवाद आपण केलेला आहे. भारतीय राज्यघटना एक आहे आणि दुसरं राजकीय सिद्धांत. सो ते 2-3 वेळा, 1-2 वेळा तरी वाचा. विशेषतः राजकीय सिद्धांताचं जे पुस्तक आहे पॉलिटिकल थिअरीचं, तर ते वाचल्यावर तुम्हाला काय वाटतं बघा. म्हणजे पहिला चॅप्टर त्यातला राजकीय सिद्धांताचाच आहे, तो कदाचित अवघड वाटेल, पण त्याच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यात संकल्पना आहेत, तुम्हाला अंदाज घेण्यासाठी ते चांगले आहेत. म्हणजे की मला आवडेल का हा विषय करायला, ओके, वगैरे वगैरे. सो एनसीईआरटीचं पुस्तक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे, तर त्यातल्या BAच्या पुस्तिका आहेत राज्यशास्त्राच्या, राजकीय विचार प्रणाली, संकल्पना, बेसिक पुस्तके आहेत त्यांच्या, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्या पण अंदाजासाठी तुम्ही वाचू शकता. म्हणजे आणि हे 3 घटक तुम्ही केले. आता चौथा घटक काय मी लिहिताना इथं वेगळा लिहिलाय, पण चौथा घटक म्हणजे आता जे चालू आहे आपलं, म्हणजे ज्या विषयाचा तुम्ही विचार करताय अशा विषयाचा वेबिनार अटेंड करणं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही इथं लिहिलेली चौथी गोष्ट क्रॉस चेक करता येईल, म्हणजे कन्फर्म करता येईल. म्हणजे की होय, मी सिलेबस बघितला, प्रश्नपत्रिका पण थोड्याशा मासल्या दाखल बघितल्या, ओके, त्याच्यानंतर पुस्तक बघितलं मी, म्हणजे वाचलं, 2 वेळा वाचलं, जे मराठीमध्ये अनुवादित केलेलं पुस्तक आहे, आणि हा वेबिनार म्हणजे आपला जो होणार आहे तो, म्हणजे चालू आहे तो, त्याच्यावरनं तुम्हाला इंटरेस्ट येईल का त्याच्यात, आणि कम्फर्टेबल वाटेल का, आपल्याला हा विषय वाचायला कम्फर्टेबल वाटेल का कम्फर्ट वाटणार नाही, म्हणजे याचा अंदाज तुम्हाला घेता येऊ शकेल. म्हणजे सो हा
पहिला मुद्दा आपण बघितलाय. आता जसं मी मगाशी पण म्हणालो तुम्हाला की मग आता पुढं काय, तर राज्यशास्त्र म्हणजे काय, काय शिकायचं काय या विषयामध्ये, म्हणजे ही चर्चा पुढची तुम्हाला निर्णय घेण्यासाठी सोयीची जाईल. म्हणजे ते पुन्हा उपमुद्दे केले बघा. म्हणजे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे आणि त्याच्या खाली आपण पुन्हा उपमुद्दे केलेले आहेत. म्हणजे तो ओके. आता काही काही मराठी शब्द थोडेसे टिपिकल मी वापरलेले आहेत ते मुद्दा म्हणून, म्हणजे तुम्हाला पहिल्याच दिवशी अंदाज यायला पाहिजे की राज्यशास्त्राची परिभाषा आहे ती सगळ्या विषयाची आहे. तुम्ही भूगोल घ्या, समाजशास्त्र घ्या, इतिहास घ्या, कुठलाही विषय घ्या, प्रत्येक विषयाची परिभाषा आहे आणि ती परिभाषा आपल्याला जमली पाहिजे. म्हणजे म्हणून मग या वेबिनार मध्ये देखील करताना ते केलेले पाळलेले पथ्य आपण. म्हणजे सर्वसाधारण, म्हणजे थोडं सर्वसाधारण म्हणजे काय, जनरल असं पण म्हणतो. म्हणजे मोठाडपणे बोललो की आपण, म्हणजे ओके, व्यापक दृष्ट्या विचार करता राज्यशास्त्रात 2 स्वरूपाच्या कृती व प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. म्हणजे राज्यशास्त्र म्हणले की 2 बाबी असं म्हणा, सोपं करा त्याला. म्हणजे ते कृती प्रक्रिया तुर्तास बोल 2 बाबी. तर एक बाब काय, 2 प्रकारच्या बाबी येतात म्हणजे राज्यशास्त्रामध्ये. म्हणजे तर एक बाब काय त्यातली, तर अनेकांना माहिती आहे ते, म्हणजे तुम्ही म्हणाल की राजकारण. ओके, राज्यशास्त्रात राजकारणाचा अभ्यास केला जातो असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, म्हणजे चुकीचं ठरणार नाही. म्हणजे ओके, पण राजकारण म्हणजे काय, पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होईल. ठीक आहे, राज्यशास्त्र म्हणजे राजकारणाचा अभ्यास किंवा राजकीय जीवनाचा अभ्यास, राजकीय बाबींचा अभ्यास. आता हे जे वेगवेगळे विषय आहेत आपले, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, वेगवेगळे, तर ते विषय म्हणजे मानवी जीवनाचाच अभ्यास करणारे विषय आहेत ना, म्हणजे समाजाचाच अभ्यास करणारे विषय आहेत. म्हणजे पण मानवी समाजाचा किंवा जीवनाचा अभ्यास करताना ते कुठल्या तरी विशिष्ट अंगाचा विचार करतात, म्हणजे आणि विशिष्ट पद्धतीने अभ्यास करतात. आता राज्यशास्त्र देखील मानवी जीवनासंबंधीचाच अभ्यास आहे ना. म्हणजे आपण काय मंगळाचा अभ्यास नाही करणार, म्हणजे मानवी जीवनाचाच, इथल्या पृथ्वीवरच्या जीवनाचाच अभ्यास करणार आहे. पण सगळंच करणार आहे का आपण इथं, तर नाही. म्हणजे मानवाच्या राजकीय जीवनाचा, त्यालाच मगाशी आपण म्हणलं राजकारणाचा, राजकीय जीवनाचा, परत मी रिपीट करतोय ते. म्हणजे आता प्रश्न येणार पुढा, म्हणजे की राजकारण म्हणजे तरी काय सांगा, नाही तर राजकीय जीवन म्हणजे तरी काय सांगा, किंवा जीवनाचा राजकीय अभ्यास किंवा राजकीय अंग म्हणजे तरी काय सांगा. ओके, आणि तेच राज्यशास्त्रामध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे सो आता आपणच आपल्याला प्रश्न विचारला की राजकारण म्हणजे काय, तर वेगवेगळी उत्तरं तुम्ही द्याल की राजकीय पक्ष असतात, त्या निवडणुका लढवतात, त्यांचा कार्यक्रम असतो, सत्ता स्पर्धा आहे. वेगवेगळी उत्तरं त्याच्यामध्ये डेफिनेटली येऊ शकतात. म्हणजे हरकत नाही, आपण आता त्या तपशिलात आता जात नाही. म्हणजे आता जे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की राजकारण म्हणजे काय, या प्रश्नाचं एक उत्तर असं असू शकतं. ते योग्य अयोग्य, पुरेसं अपुरं, आता त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही आपण. म्हणजे नुसतं असं कोणीतरी सांगितलं की राजकीय पक्ष, ओके, समजा अजून एक उदाहरण घेतलं आपण, म्हणजे की कुठला तरी गट समाजातला आंदोलन करतोय. म्हणजे ओके, ते एक उदाहरण घेतलं. जसं मी राजकीय पक्षाचं घेतलं तसं हे एक दुसरं उदाहरण आहे. म्हणजे ते रास्ता रोको आहे समजा, ते एक आणखीन एक उदाहरण आहे. म्हणजे अशी उदाहरणं आपल्याला घेता येतात, पण एवढीशी पुरेशी आहेत. म्हणजे ती, म्हणजे आता या उदाहरणातनं आपल्याला राजकारणाबद्दल काय कळतं, ते एवढं तरी निश्चितच कळणार की हे जे काही, ज्याचा उल्लेख आता आपण केला, म्हणजे या घटनांचा उल्लेख केला, म्हणजे त्यातल्या काही गोष्टींचा रेफरन्स म्हणजे संदर्भ दिला, तर ह्या प्रत्यक्षात केल्या जाणाऱ्या बाबी आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो का, राजकीय पक्ष म्हणले की पक्ष प्रत्यक्षात आहेत. म्हणजे ओके, दुसरं आपण म्हणलं आंदोलन म्हणजे कृती आहे, म्हणजे प्रत्यक्ष कृती आहे. तिसरं मी म्हणलं रास्ता रोको, कृती आहे ना ती. म्हणजे सो राज्यशास्त्रामध्ये जेव्हा राजकीय जीवनाचा अभ्यास केला जाईल, राजकारणाचा अभ्यास केला जाईल, तर तेव्हा प्रत्यक्षात केल्या जाणाऱ्या राजकारण नावाच्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल. ती एक प्रत्यक्ष कृती आहे. म्हणजे ओके, प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे वास्तवात जी केली जाते, बरोबर आहे, कृती आहे ना ती एक. म्हणजे आता ही एक झाली बाब. आता दुसरी बाब, राज्यशास्त्रात नुसतंच या राजकारण नावाच्या प्रत्यक्षात केल्या जाणाऱ्याच बाबीचा किंवा कृतीचाच अभ्यास केला जातो असं नाही. म्हणजे दुसरी बाब काय, की ज्याला राजकारण म्हटलं जातं
तर त्या राजकारणाचा किंवा राजकारण नावाच्या कृतीमध्ये येणाऱ्या सगळ्या बाबींचा पद्धतशीर अभ्यास पण केला जातो. दोन गोष्टी एकच आहेत का वेगळ्या आहेत? म्हणजे वेगळे आहेत ना दोन्ही. म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणली राजकारण, त्याच्यात पक्षाचं नाव घेतलं, आंदोलन घेतले, दबाव गट घेतलं, रस्ता रोको घेतला, तर हे काहीतरी केलं जातं म्हणजे बरोबर, जे कृती आहे ती म्हणजे केली जाणारी कृती आहे. आणि दुसरं मी जे मगाशी सांगितलं की असं जे राजकारण ज्याला मानलं जातं त्याचा पद्धतशीर अभ्यास, सिस्टमॅटिक स्टडी असं म्हटलं आपण. दोन गोष्टी एकच आहेत का वेगळ्या आहेत? वेगळे आहेत म्हणजे. पण दोन्हीमध्ये काही सारखेपणा आहे का, काही साम्य आहे का? म्हणजे एक कृती प्रत्यक्ष केली जाणारी आहे, दुसरी कृती ती पण केली जाते पण तिचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे त्याला काय नाव दिलं आपण? पद्धतशीर अभ्यास म्हणालो. हा अभ्यास ही कृती आहे का नाही? म्हणजे अभ्यास पण कृती आहे म्हणजे. पण मग दोन्हीत फरक काय? तर तुम्ही अभ्यासाच्या कृतीला असं म्हणता की ती वैचारिक कृती आहे. म्हणजे कसली कृती आहे ती? इंटेलेक्च्युअल ऍक्ट आहे ती. म्हणजे आपण लायब्ररीत बसू, घरी बसू, वाचू, अभ्यास करू. कदाचित अभ्यास करण्यासाठी आपल्याला बाहेर पण जावं लागेल. ज्याचा कशाचा आपण अभ्यास करतोय कदाचित त्या लोकांशी बोलावं लागेल. पण तिथं तुम्ही काय करत नाही. म्हणजे तुम्ही त्या राजकारणाचा भाग म्हणून तुम्ही स्वतः काय करत नाही. म्हणजे तुम्ही काय रस्ता रोको करायला जात नाही, घोषणाबाजी करायला जात नाही तिथं. म्हणजे पण जे कोणी करतंय त्याचा तुम्ही अभ्यास करताय. म्हणजे त्यामुळे राज्यशास्त्रामध्ये अशा दोन्ही बाबीचा समावेश होतो. राजकारणाचा अभ्यास जे केलं जातं प्रत्यक्षातली कृती म्हणून जे आहे ते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ओके त्या कृतीचा जो पद्धतशीर अभ्यास आहे म्हणजे तो अभ्यास राज्यशास्त्रामध्ये आपल्याला करायला लागतो. तुम्ही जर सिलेबस बघितला म्हणून ते करताना कसं केलंय बघा. व्यवहार, आता शब्द बघा कसा येतो. राजकारण एक व्यवहार. व्यवहाराचा अर्थ काय? नाही तसं सांगू नका. म्हणजे बरोबर आहे, देवाणघेवाणच आहे ती, पण काय केलं जातं म्हणजे बरोबर आहे ना. म्हणजे घडतं जे घडतं जे केलं जातं. आणि राजकारण नावाच्या व्यवहाराचा पद्धतशीर अभ्यास, राजकारणाचा अभ्यास. आता अभ्यास असा शब्द वापरला की जी बौद्धिक किंवा वैचारिक कृती आहे म्हणजे ती बरोबर. त्यामुळं हे दोन्ही पैलू, या दोन्ही बाबी, अशा दोन्ही प्रकारच्या कृती राज्यशास्त्र नावाच्या विषयामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. म्हणजे आणि मी त्याला सोपं केलं बघा. राजकारण म्हणलं की स्थानिक असतं, गावातलं, शहरातलं, प्रादेशिक बरोबर. मग ते एखादा घटक राज्य असेल किंवा अजून 4 घटक राज्य असतील. म्हणजे त्याच्यानंतर राष्ट्रीय आहे आणि अर्थातच ते जागतिक पण आहे. म्हणजे त्याचे स्तर आपण वेगवेगळे. आता जागतिक राजकारण म्हणलं तर अभ्यासापेक्षा पहिलं काय समोर येईल आपल्या? जागतिक राजकारण म्हटल्यावरती काय चाललंय देशादेशांमध्ये, काय चाललंय, जे काय चाललंय याचा अर्थ प्रत्यक्षात काय चाललंय असं येतं. म्हणजे जे काय असेल ते, म्हणजे परराष्ट्र धोरण कसं आहे, व्यापारी संबंध कसे आहेत, वगैरे 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 वगैरे. सो प्रत्यक्ष व्यवहार आहे तिथं जागतिक राजकारण म्हणलं की ठळक पटकन जे येतं ते म्हणजे व्यवहार आहे. पण पुन्हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देखील जसा व्यवहार आहे तसाच त्या व्यवहाराचा अभ्यास आहे. म्हणून तर आपल्याला पेपर 2 हा सिलेबसमध्ये आयोगानं समाविष्ट केलेला आहे. म्हणजे आता हे लक्षात आलं का? ही जी बौद्धिक कृती आहे त्याला मी कंसात लिहिलंय बघा की हे बघा, संकल्पना, विचार प्रणाली, विचार सिद्धांत. म्हणजे आता आपण प्लेटो असं म्हणतो, तर प्लेटो कोण होता म्हणलं तर आपण उत्तर देतो एक पाश्चात्य विचारवंत होता, पाश्चात्य तत्वज्ञ होता. काय केलं त्यानं? तर त्याच्या काळामध्ये जे काही घडत होतं ते बघून त्याच्याविषयी त्यानं अत्यंत सखोल असा विचार करून त्याचा विचार मांडला. म्हणजे प्लेटोचा विचार. मग त्याची न्यायाची संकल्पना आहे, मनुष्याबद्दलचं आकलन त्यांनी काहीतरी मांडलंय, समाज कसा असावा याच्याबद्दल तो बोलतो, राज्य कसं असावं, वगैरे वगैरे वगैरे. मग आता हे काय आहे? प्लेटो नावाच्या विचारवंतानं केलेली बौद्धिक कृती आहे. म्हणजे तो प्रत्यक्ष राजकारण करत होता असं म्हणू का आपण? म्हणजे नाही. म्हणजे त्याच्या या कृतीचा संबंध राजकारणाशी डेफिनेटली आहे. म्हणजे पण तो वेगळ्या प्रकारचा आहे. जे राजकारण त्या काळामध्ये घडत होतं, घडलं, त्या राजकारणाबद्दल तो वैचारिक पद्धतीनं बोलत होता. म्हणजे त्यामुळे संकल्पना काय असतात? त्या संकल्पना म्हणजे वास्तव समजून घेण्यासाठीचं भाषिक साधन असतं. म्हणजे जसं भिंतीत विटा असतात,
विटाशिवाय भिंत होऊ शकत नाही म्हणजे, किंवा दगडाची असेल तर दगडाशिवाय होऊ शकत नाही म्हणजे, अखंड दगड असेल का म्हणजे अवघड आहे ना तसं म्हणजे. सो ते बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात म्हणजे. तेव्हा संकल्पना म्हणजे वेगवेगळे विचारवंत वेगवेगळ्या संकल्पना मांडत असतात म्हणजे. तर त्या संकल्पना म्हणजे जे प्रत्यक्षात घडतंय त्या घडण्याला तुम्ही त्या शब्दाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करता, आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल हे सांगता. आता प्लेटोची न्यायाची संकल्पना आहेच आहे, आदर्श राज्याची संकल्पना आहेच आहे म्हणजे. ओके, सो संकल्पना आहेत. विचारधारा, आपल्याला उदारमतवाद नावाची विचारधारा आहे, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसीवाद, स्त्रीवाद आणि गांधीवाद, सिलेबस जर बघितला तर. आता या विचारधारा म्हणा, त्याला आयडिओलॉजी असं म्हटलंय, किंवा विचार प्रणाल्या म्हणा म्हणजे. आता त्याची फोड जर केली आपण, विचाराची धारा, विचाराची प्रणाली म्हणजे. ओके, म्हणजे ज्याला आपण थॉट सिस्टीम असं एक ढोबळ शब्द वापरूयात. तर तिथं अनेक विचार एकत्र गुंफलेले आहेत म्हणजे. पण एकत्र गुंफले, हा गुंफले नावाचा शब्द फार महत्वाचा आहे म्हणजे. म्हणजे ते गुंफले तेव्हाच म्हणू शकतो आपण जेव्हा अनेक गोष्टी अत्यंत व्यवस्थित एका शिस्तीनं एकत्र आणलेल्या असतात म्हणजे. त्यामुळे विचारधारांमध्ये विचारांचा जो संच असतो तर तो संच अत्यंत सुसंगतपणे एकत्र आणलेला असतो, आणि त्याच्यातनं मग ती प्रणाली तयार होते. ओके, हे सोपं झालं. पण केलं काय जातं आणि कशासाठी आपण विचारधारा नावाची प्रणाली स्वीकारतो म्हणजे. तर आत्ता ढोबळच मी त्याचं उत्तर देतो. विचारधारा या वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या मांडलेल्या आहेत, एकानेच ती मांडलेली असेल असं नाहीये, अनेक विचारवंतांचं त्यामध्ये योगदान असतं. तर ते पुन्हा मगाशी पण जे बोललो आपण सुरुवातीला, की मानवी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न त्यातनं असतो. विचारधारा कशासाठी आहेत? जीवनाचं आकलन करण्यासाठी. आता हे ढोबळ उत्तर झालं. तुम्ही म्हणाल की इतिहास पण तसंच म्हणेल, समाजशास्त्र ही तीच भाषा वापरेल, पण तुमचं काय वेगळं आहे म्हणजे. तर मग आपण आता पटकन करेक्ट करायला गेलं आपल्याला, की मानवी जीवनाची राजकीय बाजू समजून घेण्याचं काम विचारधारा करतात म्हणजे. मानवाचं राजकीय जीवन म्हणा, मानवी जीवनाची राजकीय बाजू म्हणा. ओके, मग ते जे आकलन आहे तर ते आकलन आजच आहे का? ते गत काळात आपलं राजकीय जीवन कसं होतं त्याचा अर्थ विचारधारा लावते. वर्तमान काळात काय आहे, काय आहे, कसं आहे आणि कशामुळे आहे म्हणजे. जे वर्तमान काळाचं विश्लेषण पण ती देते. आणि एवढंच नाही तर ती भविष्याबद्दल दूरदृष्टी देखील पुरवते, ज्याला आपण म्हणतो ऑफरिंग व्हिजन फॉर द फ्युचर म्हणजे. म्हणजे बघा, विचारधारा या विचाराच्या अशा प्रणाल्या असतात, विचारांचा असा संच असतो, विचारांना पद्धतशीरपणे गुंफणं असतं, ज्याच्यातनं काल, आज आणि उद्या याच्याबद्दल काहीतरी मांडणी केली जाते म्हणजे. ओके, आणि विचारधारांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विचारधारा काय करतात तर आयदर प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी एखादी व्यवस्था तिचं तरी ते समर्थन करतात, किंवा पर्यायी व्यवस्थेचं तरी ते समर्थन करतात. आता असणाऱ्या व्यवस्थेचं समर्थन कोण करेल सांगा मला? कोण करेल असणाऱ्या व्यवस्थेचं समर्थन? तर आपण असं सहज म्हणू की ज्यांचे हितसंबंध असणाऱ्या व्यवस्थेमध्ये जपले जातात त्यांना ही आहे ती व्यवस्था चांगली वाटेल. पण ज्यांचे हितसंबंध आजच्या व्यवस्थेमध्ये जपले जात नाही, दुर्लक्ष होते, तर तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल की एकतर बदलत नसाल तर आम्हाला पर्यायी व्यवस्था पाहिजे. सो विचारधारा, आता बघा, गांधीवाद कशाची मागणी करत होता? आहे तेच ठेवा असं म्हणत होता का पर्यायी जीवनाची मागणी करत होता? पर्यायी जीवनाची म्हणजे एकतर स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये पारतंत्र्याला विरोध करून स्वातंत्र्याची मागणी करतो, तो विशिष्ट पद्धतीनं मागणी करतो, आणि भारत स्वतंत्र झाल्यावरती कुठल्या प्रकारचं राज्य असावं ह्याची एक व्हिजन गांधीवादामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे राम राज्य असं त्याला त्यांनी आदर्श राज्य म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे ते. सो तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं घेता येऊ शकतील म्हणजे. मार्क्सवाद, ते तेव्हाची जी भांडवलशाही होती 19व्या शतकातली, तर तिच्यावरती जोरदार टीका करून ती नष्ट व्हायला पाहिजे, नुसत्याचार सुधारणा व्हायला पाहिजे तसं म्हणाला नाही तो, तर ती भांडवलशाहीच नष्ट व्हायला पाहिजे. डिटेल पुढे बघूयात आपण. तर तेव्हाच्या त्या प्रचलित व्यवस्थेवरती आसूड उगारतो आणि पर्यायी व्यवस्थेची मागणी मार्क्सवाद नावाची विचारधारा करतो. तसंच स्त्रीवाद आहे. स्त्रीवाद ही विचारधारा मानवी जीवनामधल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल विचार करते.
त्यांना कसं दुय्यमत्व दिलं गेलं, का दिलं गेलं, त्याच्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे डाव आखले गेले, व्यूहरचना स्वीकारल्या गेल्या, कुणा कुणाला कामाला लावलं गेलं, कशा कशाला कामाला लावलं गेलं. अत्यंत टीकात्मक पद्धतीनं ही स्त्रीवाद नावाची विचारधारा आपल्यालाच आपल्याबद्दल विचार करायला लावते, म्हणजे मानवी जीवनाबद्दल. आणि त्यातलं जे सत्ताकारण आहे, आता इथेही सत्ताकारण आहे, म्हणजे की ते सत्ताकारण स्त्रीवाद उघडी करतो, म्हणजे प्रकाशात आणतो. सो म्हणजे काय, तर संकल्पना असो किंवा विचारधारा असो, तर त्या बाबी काय आहेत की ज्याला राजकारण म्हटलेलं आहे, वास्तव जीवन म्हटलेलं आहे, वास्तव राजकीय जीवन, तर त्याला समजून घेण्याचा तो एक प्रयत्न असतो. म्हणजे मग कधी तो संकल्पना मांडून होईल, कधी तो संकल्पनांचा संच मांडून होईल. म्हणजे ओके. सो आता मला वाटतं की हा पहिला मुद्दा तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे सो राज्यशास्त्रामध्ये राजकारण म्हणजे प्रत्यक्ष कृती, व्यवहार, घडणारी प्रक्रिया, त्याचाही अभ्यास करायचा आहे आणि त्या प्रक्रियेचा अभ्यासही करायचा आहे आपल्याला. म्हणजे प्रक्रियेचा पद्धतशीर अभ्यास, म्हणजे दोन्ही पैलू आपल्याला अभ्यासाचे आहेत. म्हणजे आता या दुहेरी स्वरूपाच्या, ते दुहेरी म्हणजे दोन आहे म्हणून त्याला दुहेरी म्हटले. म्हणजे कृती वा प्रक्रियेत समूह, समाज, राष्ट्रासाठी घेतल्या जाणाऱ्या, ते तुम्ही वगळलं तरी चालतं, म्हणजे थेट इथं या, सामूहिक निर्णयाचा समावेश होतो. काय केलं जातं असा पण प्रश्न विचारू शकतो ना आपण. म्हणजे ज्याला तुम्ही राजकारण म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला राजकारणाचा अभ्यास म्हटलं, पण काय चालतं त्या राजकारणात? म्हणजे तुम्ही कशाचा तरी अभ्यास करणार आहे ना, म्हणजे राजकारणाचा, पण काय चालतं राजकारणात? त्याचं एक उत्तर आहे बघा इथं. काय उत्तर आहे? सामूहिक निर्णय प्रक्रिया. आता राजकारणाचा अर्थ जर कोणी विचारला आपल्याला, तर आपण त्याची पुन्हा वेगवेगळी उत्तरं संभवू शकतात. त्याचं मी एक उत्तर दिले तुम्हाला, पण आता जरा व्यापक उत्तर आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे तर राजकारण म्हणजे आपलं जे सार्वजनिक जीवन आहे, आपलं जे सामुदायिक जीवन आहे, सार्वजनिक हा जास्त योग्य शब्द आहे, तर त्या सार्वजनिक जीवनाबद्दलचा व्यवहार म्हणजे राजकारण. म्हणजे आपलं सार्वजनिक जीवन, सामुदायिक जीवन कसं असावं, ते संघटित कसं केलं जावं. ओके. सो त्याच्यासाठी ज्या काही बाबी मांडल्या जातात, केल्या जातात, म्हणून त्याला कलेक्टिव्ह ऍक्ट असं म्हटलंय बघा. ते म्हणजे तो एक सार्वजनिक प्रकारचा व्यवहार आहे. म्हणजे आता सार्वजनिक व्यवहार आहे म्हणजे काय? राजकारण हा एक सार्वजनिक व्यवहार आहे. तर तिथं एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिगत बाबीची चर्चा होत नाही, एक दोन कुटुंबाच्या कौटुंबिक बाबीची पण चर्चा होत नाही. मग कशाची चर्चा होते? सगळ्याची, समूहाची, कलेक्टिव्हिटी म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे म्हणून त्याला सामुदायिक, सामूहिक असं म्हटलेलं आहे. ओके. सो सामूहिक जीवनाचा विचार, पण सामूहिक जीवनाचा विचार त्याच्यात एक बाब महत्वाची ठरते, ती म्हणजे जर आपण समुदायाचा विचार करत असो, सगळ्यांचा विचार करत असो, मराठीमध्ये अजून एक शब्द आहे बघा, समस्त, म्हणजे सगळे, सार्वजनिक, सामुदायिक, सामाजिक, वेगवेगळे शब्द आहेत त्याला. म्हणजे ते सो हे जे अशा प्रकारचं जे सार्वजनिक आहे, ज्याच्यात आपण सगळे अंतर्भूत आहोत, म्हणजे सगळ्यांचा विचार आहे, सगळ्यांसाठीचा विचार आहे, आणि म्हणून मग जे निर्णय घेतले जातात, तर ते निर्णय देखील सगळ्यांसाठी घेतले जातात. म्हणजे आणि घेतलेला निर्णय कुणासाठी अपवाद असत नाही, सगळ्यांसाठी कसे असतात? ते बंधनकारक असतात. म्हणजे त्यामुळे राजकारण म्हणजे सामुदायिक व्यवहार आहे. काय केलं जातं तिथं? सामुदायिक प्रश्नांची, सामुदायिक समस्यांची, म्हणजे सामुदायिक प्रकारच्या व्यवहाराची चर्चा केली जाते. म्हणजे ते ओके. म्हणून ती निर्णय, आता त्याच्यात एक थोडस आणखीन फोड केले बघा, की प्रत्यक्ष निर्णयाचं निर्धारण, अंमलबजावणी, तर दुसऱ्या बाजूला या निर्णय प्रक्रियेचाच पद्धतशीर अभ्यास समाविष्ट होतो. आपण एक उदाहरण घेऊयात. म्हणजे इथं खाली दिले बघा, सामूहिक सार्वजनिक निर्णय प्रक्रिया हा मध्यवर्ती घटक अभ्यासात. आपण भारताचं उदाहरण घेऊयात. तर काय लक्षात येईल आपल्याला यावरनं? तर भारत नावाच्या समुदायासाठी जे केलं जातं त्याचा अभ्यास आपल्याला भारतीय राजकारणामध्ये करावा लागेल, किंवा भारतीय राजकारणाविषयीच्या राज्यशास्त्रात करावा लागेल, असं आपण म्हणू शकतो त्याच्यात. सो भारतीय लोकांसाठी घेतले जाणारे निर्णय म्हणजे सगळ्यांसाठी, समुदायासाठी घेतले जातील. मग आता पुन्हा प्रश्न एक तयार होतो, हे कोण घेतं सांगा आम्हाला. ओके. मग आता थोडं अजून व्यापक करूयात, की राजकारण हा सामुदायिक व्यवहार आहे. सोपं आणखीन करू शकतो आपण, म्हणजे की या राजकारणामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये किंवा मानवी जीवनाच्या राजकीय अंगामध्ये, आयामामध्ये आपलं
सामुदायिक जीवन कसं संघटित असावं किंवा चालवावं कसं, सोपं करा आणखीन त्याला. आपल्या सगळ्यांचं जीवन कसं संघटित केलं जावं. परत मी रिपीट करतो, हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचं जीवन म्हणजे सामुदायिक जीवन, सार्वजनिक जीवन कसं संघटित केलं जावं, ते कसं असावं, त्याची रचना कशी असावी, ते चालवलं कसं जावं. बरोबर आहे. इथे एकट्या दुकट्याचा विचार का केवळ नाहीये, सगळ्यांचा विचार आहे. म्हणजे ओके. आता अशा रीतीनं सामुदायिक जीवन कसं सुसंघटित केलं जावं याचा विचार राज्यशास्त्रामध्ये आहे. आता आपलं उदाहरण घेऊयात. आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तर काय करत होतो यासाठी? तर आधी तर तुम्ही म्हणाल की आपल्याला सामुदायिक नावाची जी गोष्ट होती त्याचं भानच नव्हतं. मग आलं भान, आपल्याला यायला सुरुवात झाली. म्हणजे मग आपण म्हणतो राष्ट्रवादाचा उदय झाला. राष्ट्रवादाचा उदय याचा अर्थ काय, किंवा राष्ट्रवाद काय आहे, की आपण एक आहोत ही जी जाणीव आहे ती जाणीव भारतीयत्व घडवायला लागते. म्हणजे मग जशी ती जाणीव यायला लागली आपली आणि उत्तरोत्तर वाढायला लागली तसं आपण कुणीतरी भारतीय आहोत या सामुदायिक सार्वजनिक भान, ओके, म्हणजे या भानाची प्रचिती आपल्याला व्हायला लागली. आणि मग आपण म्हणायला लागलो की आपल्याला या पारतंत्र्यातनं लवकर, हे मी खूप स्टोरी टाईप सांगतोय सोपं, म्हणजे बाहेर पडावं लागेल. मवाळांनी त्यासाठी काहीतरी केलं, मॉडरेट्स, जहालांनी त्याच्यासाठी वेगळी रणनीती आखली, गांधी युग जे टिपिकल मानलं तर त्या काळामध्ये काहीतरी केलं गेलं. असं करत 47 साली आपण स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला स्वतंत्र झालो. पण बाय दॅट टाइम एक महत्वाची गोष्ट सुरू झाली होती स्वातंत्र्याच्या पूर्वी, ती म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. आता आपलं जे संविधान निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली ती 1946 ला सुरू झाली ना. ती म्हणजे 9 डिसेंबरला पहिली मिटिंग झाली होती ती. म्हणजे म्हणजे 46 संपत झालं होतं. म्हणजे राजकारण म्हणजे आपलं सामुदायिक जीवन कसं संघटित केलं जावं ह्याचा जर अभ्यास असेल तर या अर्थानं स्वतंत्र भारत कसा असावा, तिथलं राजकीय जीवन कसं असावं, तिथलं राजकारण कसं असावं, राजकारणाचा कृपा करून मर्यादित अर्थ घेऊ नका म्हणजे, ओके, तर ह्याच्याविषयी आपण एका महत्वाच्या पुढाकारातनं प्रयत्न सुरू केले होते. तो पुढाकार म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया. भरपूर घमासान, जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त प्रत्यक्ष ती प्रक्रिया चालली. चर्चा, वादविवाद झडले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, घटना समितीमध्ये, आणि त्यातनं जाऊन कुठं आपलं संविधान निर्माण झालं, ते स्वीकारलं आपण आणि 50% अंमलबजावणी सुरू केली असं आपण मानतो. तर हे संविधान म्हणजे भारत नावाच्या समुदायानं आपलं सामुदायिक जीवन कसं असावं, आपल्या सर्वांचं जीवन कसं असावं, राजकीय जीवन कसं असावं, या संबंधी घेतलेला एक तो निर्णय होता. म्हणजे 47 पूर्वी स्वातंत्र्य लढा आहे आणि 47च्या थोडंसं आधी आणि जवळपास 49 म्हणा, आणि तिथून पुढे तर काय स्पष्टच आहे, म्हणजे घटना निर्मितीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ते आपण केलेलं आहे आणि त्याची पुढे आपसुकपणे आपण अंमलबजावणी सुरू केलेली आहे. म्हणजे ओके, त्याला आणखीन स्पष्ट तुम्ही करू शकता की बघा, आम्ही संविधान स्वीकारलं आणि लोकशाही मार्गानं आमचं सामुदायिक जीवन आम्ही संघटित करण्याचा निर्णय घेतला. कुठल्या प्रकारची लोकशाही म्हणलं की अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही, बरोबर, ज्याच्यामध्ये निवडणुका महत्वाच्या आहेत, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, हे आता आपल्याला त्याचा भाग म्हणून माहिती आहे. जिथं व्यक्तीला, नागरिकांना महत्वाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. घटनेमध्ये मूलभूत अधिकाराचं डिटेल प्रकरण आहे. त्याशिवाय इतर भागामध्ये पण हक्क आहेत. आता मतदानाचा हक्क अत्यंत महत्वाचा हक्क लोकशाहीमध्ये मानला जातो. म्हणजे तो सामुदायिक जीवन कसं असावं ह्याचा आपण घेतलेला काय तो निर्णय आणतो आणि दर 5 वर्षांनी त्याचं काय करतो आपण, रिन्युअल करतो, तो निर्णय रिन्यू करतो. म्हणजे की हे आम्हाला पसंत नाही तर आम्हाला दुसरे पाहिजे, दुसरे नाही तर तिसरे पाहिजे. हा सातत्यानं आपण विचार करतो आणि लोकशाहीमध्ये ही सोय असते. म्हणजे लोकशाहीमध्ये ती स्पेस असते. हे इंटरेस्टिंग बाब त्याच्यामध्ये तुम्हाला बघता येते. तर पुढं तिसरा मुद्दा, जेव्हा आपण सार्वजनिक निर्णय असं म्हणतो, पब्लिक डिसिजन्स म्हणजे, तर म्हणजे सर्वांचा विचार असं कळलं ना आपल्याला. मग त्या सर्वांचा सोपं करा, सगळ्यांचा म्हणा, समस्त म्हणा, सामाजिक म्हणा,
आणि सार्वजनिक म्हणा, म्हणजे वेगवेगळे शब्दप्रयोग वापरले आपण. तुम्हाला ही सवय पाहिजे, पर्यायी शब्द भरपूर माहिती पाहिजेत, म्हणजे तुम्हाला भाषा समृद्ध करायच्या. त्याच्यात हे एवढे घटक आपल्याला बघायचे. व्यक्ती व्यक्ती, दोन व्यक्तीमधला संबंध कसा आहे. आता भारताच्या बाबतीत उत्तर द्यायचं म्हणलं तर काय म्हणू आपण 47 नंतर, तर व्यक्ती व्यक्तीमध्ये समान संबंध आहे, म्हणजे कुणाला जास्त कुणाला कमी असं केलेलं नाही. म्हणजे हे कशाच्या दृष्टिकोनातनं बोलतोय, कुठल्या अर्थानं बोलतोय आपण, सांविधानिक रचना जी स्वीकारली आपण त्यात नाही. तुम्ही म्हणाल की नाही सर वास्तवात असं कुठे दिसते, वास्तवात कोण श्रीमंत आहे कोणी गरीब आहे, कोणी या जातीचा आहे कोणी त्या जातीचा आहे, हे वास्तव वेगळं आहे म्हणजे ते. पण आपण राजकीय चौकट जी स्वीकारली लोकशाहीची, ती चौकट व्यक्ती व्यक्तीला काय स्थान देणार आहे, समान स्थान देणारी आहे ती. म्हणजे ओके, उदाहरण भारताचं मी घेतलेलं आहे. तर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये हे बघायचं आहे की व्यक्ती व्यक्तीच्या बाबतीमध्ये एखादी संकल्पना, एखादा विचारवंत, एखादी विचारधारा काय म्हणतो, आपल्याला त्या गोष्टी डेफिनेटली बघायच्या आहेत. म्हणजे आता समजा मार्क्सचं पुन्हा उदाहरण घेतलं आपण, तर मार्क्स भांडवलशाहीला असं म्हणतो की तुम्ही भाषा केली स्वातंत्र्याची, पण ते स्वातंत्र्य कुणाला मिळालं, समाजातल्या सगळ्यांना मिळालं का ते, तर ते मिळालं नाही सगळ्यांना, ते भांडवलदारांना मिळालं. आणि भांडवलदार काय करतात, नफा कमवण्यासाठी कामगारांना कमीत कमी वेतन, नगण्य वेतन देतात, त्यांना जास्त वेळ काम करून घेतात, त्यातनं अतिरिक्त नफा कमवतात, पुन्हा ते कुठेतरी गुंतवणूक करतात. म्हणजे हे जे व्हिशियस सायकल आहे म्हणजे, तर हे चालू राहतं. म्हणजे मग तुम्ही म्हणणार का नाही ही आमची लोकशाही व्यवस्था आहे, तिथं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, सगळ्या व्यक्तींना स्वातंत्र्य आहे. मार्क्स म्हणतो तर मला तर काही दिसत नाही तसं. म्हणजे ओके, मग असे वेगवेगळे विचारवंत त्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लावतात, म्हणजे आणि ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दुसरं तसंच व्यक्ती आणि समूह, जेव्हा आपण सामुदायिक जीवन कसं असावं, संघटित करावं कसं करावं याचा विचार करतो, तर तेव्हा व्यक्ती समाज याचा पण विचार करायला लागतो. आणि तो का करायला लागतो, कारण मानवी समाजाचं एक कायमच वैशिष्ट्य राहिलेलं आहे की मानवी समाज हा आपल्याच सदस्यांना, म्हणजे त्यातल्या व्यक्तींना वेगवेगळ्या मार्गानं पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न करत असतो, बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो, बंधन लादत असतो. म्हणजे आणि म्हणून मग हा विचार सातत्यानं करायला लागतो की समाज व्यक्तीला विकासाची स्पेस देणार आहे का, म्हणजे पूरक असं वातावरण समाजामध्ये आहे का नाही, म्हणजे ह्याचा विचार तुम्हाला सातत्यानं करायला लागतो. म्हणजे समाज सामाजिक रूढी, परंपरा, संकेत, वेगवेगळी बंधनं व्यक्तीवरती लादत असतो. म्हणजे तर ते काय, आणि त्याच्याही तळाशी मुळाशी जर आपण गेलं तर राज्यशास्त्रात हे पण आपल्याला शिकायचं की व्यक्तीबद्दल तुम्ही काय म्हणताय. खूप इंटरेस्टिंग आकलन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मॅकेवली नावाचा जो विचारवंत आहे त्याने असं म्हटले की हा मनुष्य प्राणी जो आहे तर तो स्वार्थी, लोभी, प्रतिष्ठेचा हाव असणार आहे. म्हणजे टीकात्मक आकलन आहे एकदम, म्हणजे ज्याला आपण डार्क म्हणूयात, नकारात्मक म्हणूयात, म्हणजे अशा प्रकारचं आकलन आहे. म्हणजे तेच जॉन लॉक नावाचा विचारवंत 17व्या शतकामध्ये होतो, तो म्हणतो की मनुष्य हा विवेकी प्राणी आहे, म्हणजे रॅशनल बिंग असं म्हटले. म्हणजे ओके, खूप वेगवेगळी आकलनं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. सो व्यक्तीची तुमची संकल्पना काय, उदारमतवाद ही विचारधारा आहे, तो व्यक्तीवर दृढ विश्वास असणारी आहे. कारण व्यक्तिविषयक तिचं आकलन असं की व्यक्ती ही विवेकी असते, म्हणजे विवेकी प्राणी असं म्हटलं. म्हणजे इंडिव्हिज्युअल इज अ रॅशनल बिंग. म्हणजे आता विवेकी आहे म्हणजे त्यांना म्हणायचं आहे काय त्यातनं, की व्यक्तीकडे क्षमता आहे, समजून घेण्याची पण आहे, म्हणजे समज व्यक्तीकडे ती आहे, आणि तिला स्वतःचे हितसंबंध काय आहेत, म्हणजे खूप सोप्या भाषेत बोलायचं तर माझं कशात चांगलं आहे आणि कशात वाईट आहे, काय केल्यावर मला चांगलं होईल, काय केल्यावर तोटा होईल, म्हणजे हे मला कळतं, ही समज आहे मला. म्हणजे हितसंबंध काय आहेत माझे हे मला चांगलं कळतं. दुसरं, मला माझे हितसंबंध जपण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण मला माहिती आहे. म्हणजे आणि तिसरं, माझे हितसंबंध जपण्यासाठी जे काय करायला लागतं ती करण्याची पण क्षमता आहे माझ्याकडे. म्हणजे कळणं एक बाब आहे आणि करण्याची क्षमता असणं दुसरी एक बाब आहे. म्हणजे एकच आहे का दोन्ही, बऱ्याचदा असं होऊ शकतं, कळतंय पण माझ्याकडे क्षमता नाहीये. म्हणजे पण इथं कसं आहे, उदारमतवाद म्हणतो की व्यक्ती अशी
की व्यक्तीला समज पण आहे, कळतं पण, ती जाणकार आहे आणि त्याचाच भाग म्हणून ते जे काही तिला माहिती आहे की अमुक अमुक केलं तर माझे हितसंबंध जपले जातील, माझा फायदा होईल, हितसंबंध म्हणूयात, तर ते करण्याची तिच्याकडं म्हणजे व्यक्तीकडे क्षमता पण आहे. म्हणजे या अर्थानं ती रॅशनल आहे. म्हणजे आता जर व्यक्तीविषयी तुमचं असं मत असेल तर तुम्ही समाजाला परवानगी द्याल का की तू सांग बाबा मला काय करायचं काय नाही करायचं? बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही तर उलट समाजाला ठोकण्याच काम कराल. म्हणजे तुम्ही समाजाचा कुठलाही निर्बंध स्वीकारायला तयार होणार नाही. म्हणजे ओके. सो व्यक्तीबद्दल आकलन काय आहे ही एक खूपच इंटरेस्टिंग काय आहे बाब आहे आणि वेगवेगळे विचारवंत त्याच्याबद्दल निराळी मतं सांगतात. म्हणजे आपण पुढे बघूयात. म्हणजे तसंच समाजाबद्दल पण म्हणजे समाजाची कन्सेप्ट काय म्हणजे हे मूलभूत आकलन आहे. म्हणजे की समाजाबद्दल तुम्ही काय म्हणता. म्हणजे ओके. आता मार्क्स फेमसच आहे की समाज मानवी समाजात 2 वर्गात विभागलेला आहे. म्हणजे तो समाजाचं आकलन कसं करतो? वर्गाच्या चष्म्यातनं करतो. आणि त्याचं म्हणणं आहे की बघा मानवाचा इतिहास बघा, तुम्हाला समाज 2 मुख्य वर्गांमध्ये विभागलेला आहे. भांडवलशाहीमध्ये भांडवलदार कामगार, तो 19व्या शतकात हे बोलत होता. त्याच्या आधी जी सरंजामशाही व्यवस्था होती त्याच्यामध्ये जमीनदार आणि कुळ होते जे प्रत्यक्षात शेती कसायचे. गुलामगिरी नावाची स्टेज होती, तर तिथं गुलाम आणि मालक म्हणजे मालक आणि गुलाम. सो त्याचा एक चष्मा आहे. ते पुढे बघूयात आपण की तो का तसं म्हणतो, वर्गाचा त्याचा नेमका अर्थ काय आहे वगैरे वगैरे. आता इथं दोन्ही गोष्टी आहेत आपल्याला. व्यक्तीबद्दल पण मार्क्स काय म्हणतो ह्याचा थोडासा अंदाज तुम्हाला घेता यायला पाहिजे. मी जे आता थोडक्यात सांगितलं. आणि समाजाबद्दल, तर समाजाबद्दल काय म्हणतो? समाज हा वर्गात विभागलेला आहे. जसं आपण म्हणतो की समाजाची विभागणी झालेली आहे आमची, तो वाटला गेलेला आहे. म्हणजे कशात विभागलेला आहे? क्लास म्हणजे वर्गामध्ये. म्हणजे आता व्यक्तीबद्दल त्याचं म्हणणं काय आहे? ह्या यातनं जे आता बोललो त्यातनं लक्षात येतं का आपल्याला? समाज जर वर्गात विभागलेला असेल तर तो व्यक्तीबद्दल काय म्हणतो? सीसॅट जसा विचार करता तुम्ही, म्हणजे सीसॅट मध्ये विचार करतो की नाही आपण मेंटल एबिलिटी मध्ये, म्हणजे तसा प्रकार आहे. समाज जर वर्गात विभागलाय तर मार्क्स व्यक्तीबद्दल काय म्हणतो? तुम्हाला सर व्यक्तीचं नावच कुठे येत नाही तर कसं काय सांगणार आम्ही याच्यातनं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की व्यक्ती अशी सुटी इतरांपासून तुटलेली नाही, तर व्यक्ती ही वर्गाचा भाग आहे. म्हणजे समाज वर्गात विभागलाय म्हणजे व्यक्ती ह्या वर्गाचा नाही तर त्या वर्गाचा भाग असली पाहिजे. म्हणजे ती वर्गाचा सदस्य आहे. ओके. सो हे इंटरेस्टिंग आहे. आणि हे का समजून घ्यायचं? तुम्ही म्हणाल की सर काय मध्ये समाजशास्त्र पण येणार आहे की काय, म्हणजे सायकोलॉजी पण येणार आहे की काय? म्हणजे आपल्याला ते करायला लागणार आपल्याला, कारण त्याच्यावरनं ते पुढचं अवलंबून आहे. तिसरा जो भाग आहे तो व्यक्ती आणि शासन डॅश राज्य. राज्यशास्त्रामध्ये व्यक्ती एक घटक आहे आणि राज्य दुसरा घटक आहे. स्टेट त्याच्याबद्दल पुढे बोलूया तसं आपण. कारण आपण जे मगाचपासून म्हणतोय की राजकारणात सामुदायिक व्यवहाराचा विचार केला जातो. आपलं सामुदायिक जीवन कसं संघटित केलं जावं याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. तर ती जी सामुदायिक व्यवहारासाठी निर्णय घेणारी जी बाब आहे, रचना आहे, यंत्रणा आहे, तर ती सार्वजनिक निर्णय घेणारी यंत्रणा म्हणजे राज्य म्हणतात त्याला. ओके. आणि त्या राज्य नावाच्या संस्थेचे 4 घटक आहेत: भूप्रदेश, लोक, शासन आहे आणि सार्वभौमत्व असं म्हटले त्याला. सो ओके. सो मी त्याला आता लिहिताना शासन आणि राज्य संस्था एकत्र केलेल्या आहे. तर व्यक्ती आणि राज्य ह्यांच्यातला काय संबंध आहे? आता पुन्हा भारताचं उदाहरण घ्या 47 नंतरचं. काय आपण व्यक्ती आणि राज्य ह्याच्यात संबंध आहे? तर तुम्ही म्हणाल की तो लोकशाही चौकटीनं डिफाईन केलेला आहे. त्याच्यानुसार इथं लोकशाही शासन आहे म्हणजे ते लोकांचं आहे, लोकांसाठीचं आहे आणि लोकांद्वारे चालवलं जातं. आणि म्हणून मग निवडणुका महत्वाच्या आहेत. म्हणून आम्हाला मतदानाचा अधिकार आहे. सो आम्ही आमचे प्रतिनिधी, ज्याला कोणाला बहुमत मिळेल त्याचं सरकार स्थापन होईल, त्या पक्षाचं किंवा आघाडीचं, आणि ते सरकार चालवेल. सो लोकांना शासनकर्ते निवडण्याचा अधिकार आहे. म्हणजे आणि ते कुठल्या, आणि लोकशाहीचा म्हणून असा पण अर्थ आहे बघा की डेमोक्रेसी म्हणजे रूल बेस्ड ऑन कन्सेंट ऑफ पीपल. म्हणजे लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था जिथं शासन किंवा शासनकर्ते लोकांच्या संमतीवर आधारित असतात. म्हणजे लोकांची संमती नसेल तर ते शासनकर्तेच होऊ शकत नाहीत ना. म्हणजे
जनसंमती, लोकसंमती, समाजाची संमती असं म्हणतो आपण त्याला, म्हणजे कन्सेंट. यातनच आपल्याला व्यक्ती आणि राज्यामधला संबंध लक्षात येतो. आणि तो कसा संबंध आहे? तर तो उत्तरदायित्वाचा संबंध आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आमचे हितसंबंध जपायचे. करारच आहे हा, कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे, आणि जमलं तर करा, तुम्ही आमचे मायबाप. आता मायबापची भाषा गेलेली आहे कधीच निघून म्हणजे. ओके, नो मोर म्हणजे आपण राज्याकडे तसं बघा, हक्काच्याच भाषेत बोलतो आपण, मांडतो आपण, म्हणजे आंदोलन करतो म्हणजे. सो ह्यातनं आपल्याला ते परस्पर, आणि पुन्हा विचारवंत देखील या दोन अभिकर्त्यांमधल्या, ऍक्टर्स मधल्या संबंधाबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडतात. प्लेटोला आणलं, पुढे शिकूच आपण, तर राज्याला तो खूप महत्व देतोय, प्रचंड महत्व दिलेलं आहे प्लेटोनं. मार्क्सला आणलं तर मार्क्स म्हणतो की बिलकुल मी राज्याला महत्व देत नाही, कारण राज्य ही भांडवलदाराच्या हातातलं खेळणं आहे म्हणले ते. आणि हे नाहिरे वर्गाचं, म्हणजे जे शोषित आहेत, भांडवलशाहीमध्ये कामगार आहे, तर त्या कामगारांचं शोषण करण्याचे हे साधन आहे. म्हणजे ही वर्गीय संस्था आहे, ही शोषण करणारी संस्था आहे. म्हणजे काय रक्त पिणारी आहे असं म्हटलंय, म्हणजे अगदी ह्या भाषेत त्यानं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये म्हणजे भांडवलशाही तशी आहे, त्याचा साथीदार म्हणजे राज्य आहे. म्हणजे राज्याकडे किती क्रिटिकली बघितलेले बघा. म्हणजे ओके, म्हणजे राज्य ही अशी इव्हिलच गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी सैतानीच गोष्ट आहे. आणि ते काय व्हायला पाहिजे, म्हणून त्याचा जो साम्यवाद सांगितलाय त्यानं, त्याची जी आदर्श व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये वर्ग पण नाहीयेत आणि राज्यही नाहीये. म्हणजे मार्क्स असं का सांगतो हे आता तुम्हाला एवढ्याशा चर्चेवरनं, म्हणजे पुढे आपण ते डिटेलमध्ये बघूयातच. म्हणजे गांधी तुम्ही जर आणले, तर गांधींनी राज्याबद्दल खूप टीकात्मक लिहून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की राज्यसंस्था ही संघटित हिंसेचं प्रतीक आहे, ऑर्गनाइज्ड व्हायलन्स आहे म्हणाले ते. तुमची मिलिटरी, तुमचं कोर्ट, तुमचं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, सगळे ते म्हणले की ह्या ऑर्गनाइज व्हायलन्सचाच भाग आहे. म्हणजे आता गंमत बघा, आपली संसद कायदा करते आणि कायद्यानं विशिष्ट गुन्ह्यांना फाशीची शिक्षा दिली जाते, कायद्याच्या आधारे येते. ओके, ह्या बाबीला देखील गांधी खूप वेगळ्या पद्धतीने बघतात. आणि अनेक जणांनी त्या बाबतीमध्ये बघितलेल्या, ते असं म्हणाले की सक्ती करते, राज्य ही सक्ती करणारी संस्था आहे. सक्ती म्हणजे बोलीभाषेतला शब्द जबरदस्ती. ओके, जबरदस्ती करणारी. पुन्हा म्हणाले दमन करणारी आहे, कोअर्शन करते ती. म्हणजे आपण जर ऐकलं नाही तर तिच्याकडे एक मार्ग आहे, म्हणजे ते दंडशक्तीचा वापर करते. ओके, गरज पडली तर हिंसेवर उतरते ती, म्हणजे पण तुम्हाला ती करायला भाग पाडते, म्हणजे भाग पाडतेच म्हणजे. आणि म्हणून मग गांधी असं म्हणतात की ही जी राज्य संस्था आहे ती व्यक्तीच्या नैतिक विकासातला मोठा अडथळा आहे. म्हणजे व्यक्ती आणि राज्यामध्ये संबंध काय सांगितला बघा शेवटच्या वाक्यानं, व्यक्तीच्या नैतिक विकासातला अडथळाच आहे म्हणाले. म्हणून ते जेव्हा रामराज्याची संकल्पना सांगतात, तर तिथलं राज्य हे असं राज्य आहे जिथं शेवटची जी व्यक्ती म्हणतो ना आपण त्याला, त्या शेवटच्या व्यक्तीचं अत्यंत प्रभावीपणे असं सक्षमीकरण झालेलं असेल. म्हणजे डिसेंट्रलायझेशन म्हणतो ना आपण आपल्या भाषेमध्ये, त्याच्यात नाही ते येत नाही व्यवस्थित. म्हणजे ओके, अंत्योदयाची संकल्पना आहे. म्हणजे ती शेवटच्या व्यक्तीला इतकी सत्ता मिळालेली असेल, म्हणजे सक्षमीकरण तसं झालेलं असेल की त्यानं काय म्हटलं की आपले पंतप्रधान थेट गावी जायला लागतं त्यांना. म्हणजे ते काय म्हणतोस बाबा सांग मला, म्हणजे काय झालं नाही का. म्हणजे आता असं आपण इमॅजिन करू शकत नाही आता, म्हणजे कोण म्हटल्यानंतर पंतप्रधान आपले लक्ष देतील याचा काही नियम नाही. म्हणजे आपण बोलल्यावर कोणी लक्ष देणार नाही, म्हणजे सामान्य बोलले तर अजून कोणी लक्ष देणार नाही. म्हणजे ओके, सो म्हणजे ते काय प्रकारे इमॅजिन करतायत ह्याचा आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो. सो ह्याच्यावर मी जरा वेळ घालवला आहे, कारण हे फार महत्वाचं आहे. राज्यशास्त्रामध्ये हे आपल्याला एकदा समजलं, हे मॅथमॅटिक्स सारखं आहे. म्हणजे समजलं परत काय रिवाइज करायची गरज नाही आपल्याला. म्हणजे परमनंट मेमरीचा तो भाग बनणार आहे. ओके, राज्य जे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्याला बघायचं आहे की राजकारणात राज्यामधला व्यवहार देखील आपल्याला बघायचा, पण ते म्हणजे भारतीय राज्य, पाकिस्तानी, जपान, अमेरिका या अर्थाने आपण ते बघतोय. म्हणजे ओके, सो हा तिसरा मुद्दा झाला. आता चौथा, कुणीतरी आता कोण घ्यायचे सार्वजनिक निर्णय, सगळं चाललंय. सार्वजनिक जीवनाबद्दल विचार करताय, ते संघटित कसं करायचं याचा विचार करताय, पण ती
त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? यंत्रणा लागणार आहे. मग ती यंत्रणा कुठली म्हणजे? तर ती म्हणजे राज्याची आहे म्हणजे. ओके, मग राज्याबद्दल इथं अभ्यास केला जाईल म्हणजे, पण तो राज्याबद्दलचा अभ्यास वरवरचा नाहीये, तर तो अत्यंत सखोल केला जाईल आणि वेगवेगळ्या बाजूने तो अभ्यास केला जाईल. म्हणून ते लिहून ठेवले बघा. उगम कसा झालाय, राज्याचं स्वरूप काय, त्याची कार्य काय आणि आदर्श राज्य, उत्तम किंवा आदर्श राज्य काय. आणि जवळपास प्रत्येक विचारवंत तुम्हाला काही अपवाद जर सोडले तर या राज्याबद्दल बोलताना दिसत आहेत. कारण जर आपण राज्यशास्त्रामध्ये मानवी जीवनाच्या राजकीय बाजूचा अभ्यास करणार असं म्हणत असू आणि राजकीय बाजूमध्ये सार्वजनिक व्यवहाराचा विचार केला जातोय असं जर म्हणत असू आपण, तर त्यासाठी सार्वजनिक निर्णय महत्वाचे आहेत. मग ते घेतो कोण? सगळ्या समाजाच्या वतीनं निर्णय घेणारी, समाजासाठी निर्णय घेणारी, सगळ्यांसाठी निर्णय घेणारी संस्था म्हणजे राज्यसंस्था आहे. ओके, तर ती एक त्या भूप्रदेशात त्या समुदायामध्ये असणारी सर्वोच्च संस्था आहे ती. ओके, जिचे 4 घटक आहेत. मी मगाशी पण सांगितलं, भूप्रदेश, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौमत्व. तो अभ्यास करताना उगम. आता त्याचे देखील एक्सप्लेनेशन खूप वेगवेगळे आहेत. राज्यशास्त्रात एक सिद्धांत आहे, राज्य हे देवाने निर्माण केलं, म्हणजे दैवी सिद्धांत म्हणतात त्याला. राज्य हे कोणी निर्माण केलं? देवाने निर्माण केलं, गॉडनी निर्माण केलं, ईश्वराने निर्माण केलं असं म्हणतात. पण अरिस्टॉटल सारखा, ज्याला राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं, तो म्हणाला की राज्य ही नैसर्गिक संस्था आहे, त्याला कोणी काय बनवलेलं नाहीये. तर ती कशी आलेली आहे? मानवाच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये स्वाभाविकपणे उदयाला येणारी संस्था आहे ती, म्हणजे नॅचरली म्हणतो ना आपण त्याला. ओके, ऑब्व्हियसली अशी ती संस्था आहे म्हणजे. ओके, तर मार्क्सनं काय म्हटले? नाही 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 नाही, ही ना दैवी संस्था आहे ना ही नैसर्गिक संस्था आहे, ही तर भांडवलदारांनी निर्माण केलेली संस्था आहे. आकलन कशी वेगळी आहे. तेच 17व्या शतकामध्ये तुम्ही आलात का, थॉमस हॉब्स नावाचा इंग्लिश विचारवंत आहे, तर त्याने असं म्हटलंय की राज्य देवानं निर्माण केलेली संस्था नाहीये, तर राज्य ही मानवानं केलेली आहे आणि सामाजिक करार करून राज्याची निर्मिती केली आहे. त्याला सामाजिक करार सिद्धांत असं म्हटलं जातं. हॉब्स आहे, रुसो आहे आणि म्हणजे हॉब्स, लॉक आणि रुसो हे 3 सामाजिक करार सिद्धांत करतात. आता हा जो करार सिद्धांत आहे म्हणजे काय म्हणतोय बघा, राज्य मानवानं निर्माण केलेली संस्था आहे, म्हणजे ती मानवी संस्था आहे. मानवानं जर केली असेल तर कशाच्या तरी हेतू, म्हणजे कुठल्या तरी हेतूसाठी केली असणार. आणि इथं तुम्हाला राज्याकडं एक मशीन म्हणून बघितलं गेलेलं दिसतंय. म्हणजे सो स्टेट इज अ मशीन, माणसानं आर्टिफिशियली निर्माण केलेली संस्था आहे ती. म्हणजे सो ज्या हेतूसाठी ती निर्माण केलेली आहे. आता लॉकला जर तुम्ही विचारलं तर लॉकनं क्लिअर असं सांगितलेलं आहे, पुढे आपण डिटेल चर्चा करूयात, की माणसाचे 3 नैसर्गिक महत्वाचे अधिकार आहेत. पहिला जीवित, दुसरा स्वातंत्र्य आणि तिसरा संपत्तीचा. ओके, लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी. लाईफ जीवन, लिबर्टी स्वातंत्र्य, प्रॉपर्टी संपत्ती मालमत्ता. ढोबळ करूयात. तर हे जे 3 नैसर्गिक हक्क आहेत त्याला नाव दिले नॅचरल राईट्स म्हटले. आता नैसर्गिक हक्क याचा अर्थ काय? ते हक्क व्यक्तीला जन्मता प्राप्त होत आहेत, स्वभावता प्राप्त होत आहेत, राज्यानं किंवा समाजानं ते हक्क दिलेले नाहीत. मग लॉ कसं पुढे म्हणतोय की हे जे 3 निसर्गदत्त जन्मता प्राप्त होणारे नैसर्गिक हक्क आहेत, याच्या रक्षणासाठी माणसानं राज्य निर्माण केलं. जे माणसाने निर्माण केलं, करारातनं निर्माण केलं. आणि का निर्माण केलं? ह्या 3 नैसर्गिक हक्काच्या रक्षणासाठी. सगळंच बदलतं ना. म्हणजे व्यक्ती राज्याचे संबंध कसे बदलतात बघा. मगाशी जो मुद्दा बघत होतो, म्हणजे त्यातनं कार्य कुठल्या प्रकारचं किंवा भूमिका कुठल्या प्रकारची लॉक राज्याला सोपवतोय तेही आपल्याला त्यातनं लक्षात घेता येऊ शकतं. ओके, उगम, स्वरूप, कार्यभूमिका आणि आदर्श राज्य. मी मार्क्सचा मगाशी उल्लेख केला आणि असं म्हणालो की त्यानं जी आदर्श व्यवस्था सांगितलेली आहे तो आदर्श राज्य म्हणत नाही. प्लेटो म्हणलं की आदर्श राज्य आहे. अरिस्टॉटलचं पण उत्तम राज्य आहे, म्हणजे उत्तम व्यवहारी असं म्हटलंय त्याने. ओके, असं करत मार्क्स पर्यंत आलो तर मार्क्स आदर्श राज्य शब्दप्रयोगच वापरत नाही. त्यांनी आदर्श व्यवस्था असं म्हटले. साम्यवादी आहे ती, जिथं वर्ग नसतील आणि राज्यही नसेल. म्हणजे राज्याबद्दल काय तुमची भूमिका आहे त्याच्यावरनं ती व्यवस्था जी आहे आयदर ती उत्तम राज्याची असेल किंवा नुसती व्यवस्था असं म्हणेल म्हणजे. ओके,
सो अशा रीतीनं या राज्य नावाच्या संस्थेचा आपल्याला राज्यशास्त्रात अभ्यास करायचा आहे. आपण जर राजकारणाचा एक व्यवहार म्हणून विचार करत असू तर तो दोन पद्धतीने विभागता येतो, स्थानिक, अंतर्गत. त्याच्यात पुन्हा तुम्हाला पातळ्या करता येतात. नाही, थोडस ते वरती गेल्या म्हणजे स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय आणि बाह्य. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथून द्विराष्ट्रीय, राष्ट्रामधील, पुन्हा क्षेत्रीय, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक ह्या पातळ्या केलेल्या आहेत. हे सोयीसाठी तुम्हाला सुपट लक्षात यावा म्हणून ते केलेलं आहे. सो राज्यशास्त्र म्हणजे काय हा दुसरा मुद्दा आपण थोडा तपशीलवारपणे बघितलाय आणि त्यातनं काय आपण निष्कर्ष काढला की राज्यशास्त्र नावाच्या विषयामध्ये राजकारणाचा अभ्यास केला जातो, ज्याचा अर्थ राजकारण एक व्यवहार आणि त्या राजकारण नावाच्या व्यवहाराचा पद्धतशीर अभ्यास. ओके, सो या दोन्ही बाबी येतात. या बाबीद्वारे केलं काय जातं, या दुहेरी कृतीच्या माध्यमातून काय केलं जातं तर सार्वजनिक व्यवहार त्या संबंधी निर्णय घेतले जातात. त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये म्हटलं आपण की राज्यशास्त्रामध्ये जो विचार केला जातोय अगदी प्लेटो पासून आजपर्यंत, तर तो आपलं सामुदायिक जीवन, आपलं सगळ्यांचं जीवन, आपलं समस्तांचं जीवन हे कसं संघटित केलं जावं याचा आपण विचार करतोय. मी भारताचं उदाहरण दिलं होतं म्हणजे. सो तिथं मग ती सार्वजनिक निर्णय घेणारी संस्था महत्वाची येते आणि ती संस्था म्हणजे काय, राज्य आहे. स्वाभाविकच या राज्याचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये मध्यवर्ती मानला जातो. त्याला वगळून आपण राज्यशास्त्राचा विचार करू शकतो का आपण? स्टेटला वगळून नाही करू शकत. करू शकतो आपण? करूच शकत नाही. म्हणजे स्टेटला वगळून राज्याचा अभ्यास करू शकतो, राज्यशास्त्राचा अभ्यास करू शकतो का? आपल्याला स्टेट आवडो अथवा न आवडो, आपण काय म्हणजे आता जोपर्यंत सार्वजनिक व्यवहार चालवण्याचं, नियंत्रित करण्याचं, त्या सार्वजनिक व्यवहारासंबंधी निर्णय घेण्याचं काम राज्य करतंय तोपर्यंत राज्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याच्याऐवजी जर वेगळंच काही आणलं आपण तर मग आपण त्याचा अभ्यास करायला लागेल. म्हणजे सो व्यवहार तर सार्वजनिक आहे आणि त्या सार्वजनिक व्यवहाराबद्दल निर्णय घेणारं जे कोणी असेल, आता राजेशाही जेव्हा असायची तेव्हा निर्णय कोण घ्यायचं? राजा घ्यायचा, बरोबर आहे ना. हुकुमशाही असेल तर निर्णय कोण घेईल? हुकुमशाह. लष्करी व्यवस्था असेल तर निर्णय कोण घेईल? लष्करी. तेव्हा आपण त्याचे विभागणे आपण करतो, लोकशाहीवादी राज्य आणि बिगर लोकशाहीवादी राज्य. आता लोकशाही राज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात, म्हणजे राज्यच निर्णय घेतं सार्वजनिक निर्णय, पण त्या राज्याला मनमानीपणे निर्णय घेता येत नाही. तिथं संविधान असतं, कायदा आहे, शासनाच्या संस्था आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आहे. आणि न्यायमंडळ लोकशाहीमध्ये कसं असतं? स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. सो अशा प्रकारे एक सत्ता वाटपाची व्यवस्था लोकशाही शासनामध्ये, लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये स्वीकारलेली असते. म्हणजे सो हा भाग त्याच्यामधला महत्वाचा आहे. म्हणजे अभ्यासक्रम मी मगाशी तुम्हाला सांगितलाच होता. पेपर 1 विभाग राजकीय सिद्धांत, त्याच्यात संकल्पना तुम्ही बघा, स्वातंत्र्याची संकल्पना, समतेची संकल्पना, हक्काची संकल्पना, न्यायाची संकल्पना, सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यता, धुरीणत्व, विचारधारा, अशा संकल्पना आपल्याला आहेत. राजकीय विचार प्रणाली मी तुम्हाला थोडक्यात एक स्पष्टीकरण मगाशी दिलं की विचाराचा संच असतो, विचारांना पद्धतशीरित्या गुंफलेलं असतं, त्यातनं गतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य याचा वेध घेतला जातो आणि या विचारधारा आयदर आहे त्या व्यवस्थेचं समर्थन करत असतात किंवा पर्यायी व्यवस्थेची मागणी करत असतात. म्हणजे सो तो भाग आहे. आणि कुठल्या कुठल्या अभ्यासक्रमामध्ये मी त्या काही इथे लिहिल्या नाहीत. म्हणजे उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसीवाद, त्याच्यानंतर स्त्रीवाद आणि गांधीवाद, म्हणजे इतक्या विचारधारा आपल्याला आहेत. म्हणजे सो विचारधारा म्हणजे सोप्या भाषेमध्ये चष्मे पण म्हणू शकतो आपण. म्हणजे तो एक चष्मा आहे आणि ज्या रंगाचा म्हणजे ज्या विचाराचा चष्मा तुम्ही परिधान कराल त्यातनं तुम्हाला ते विश्व दिसेल, म्हणजे वास्तव दिसेल, राजकीय वास्तव तुम्हाला तसं दिसणार. म्हणजे ते राजकीय सिद्धांत. आता राजकीय सिद्धांत हे पहिलंच प्रकरण अभ्यासक्रमामधलं आहे, पण मी त्याला खाली लिहिलेलं आहे. सिद्धांत ही गोष्ट काय असते? थिअरी असा इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग आहे. थिअरी म्हणजे काय? हा, आता त्यांनी असं म्हणले की एखाद्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध अभ्यास. पण कशाला शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणतो आपण? काय केल्यावर शास्त्रशुद्ध म्हणतो आपण त्याला? नाही नाही नाही,
योग्य अयोग्य शास्त्रामध्ये विचारातच घेत नाहीत. म्हणजे योग्य अयोग्य चूक बरोबर शास्त्रात विचारातच घेत नाहीत. म्हणजे तू काय म्हणतोस? समग्र अभ्यास नाही. तो असू शकतो, पण त्याच्यात कळत नाही आपल्याला की शास्त्रीय म्हणजे हे. कसल्या अभ्यासाला शास्त्रीय अभ्यास म्हणतो किंवा पद्धतशीर म्हणा त्याला. हा, आता शास्त्रज्ञ कसा अभ्यास करतो सांगा मला. योग्य अजून सांगा काय. फार पुढे जाऊ नका, अगदी बेसिकला सांगा. म्हणजे बर, ते शेवट सांगितलं तुम्ही. आता निष्कर्ष म्हणजे आपल्याला प्रश्न असा पडलाय की तो जो निष्कर्ष तुम्ही काढणार आहे तो कसा अभ्यास करून काढणार आहे, म्हणजे हा प्रश्न आहे आपला. म्हणजे निष्कर्ष काढायलाच लागेल ना, पण काय कसा अभ्यास करून निष्कर्ष काढणार आहे. अभ्यास कसा असेल तुमचा, आकलन कसं असेल. म्हणजे हा, तार्किक नाही, म्हणजे तर्क असेल त्याच्यामध्ये. म्हणजे नाही, तुम्ही खूप अवघड विचार करता. साधी गोष्ट आहे ना. म्हणजे ज्याचा कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पक्षाचा असेल, राजकीय पक्षाचा. तुम्ही म्हणाल कुठल्या पक्षाचा अभ्यास करणार तुम्ही. म्हणजे चिमणी कावळा वगैरे त्याचा आपण काय विचार करतो. राजकीय पक्षाचा अभ्यास आहे, दबाव गटांचा आहे, व्यक्तीचा पण असू शकतो, विचारधारांचा अभ्यास आहे, विषय कुठलाही असू शकतो ना. म्हणजे भारत पाकिस्तान संबंधाचा अभ्यास आहे वगैरे वगैरे. आता या म्हणजे विषय कुठलाही आहे, थीम कुठली आहे, त्या थीमचा शास्त्रीय अभ्यास. मी शास्त्रीय सोयीसाठी यानं म्हटलं म्हणून मी वापरतोय. पद्धतशीर हा जास्त अप्रोप्रिएट शब्द आहे. म्हणजे पद्धतशीर कशाला म्हणतो आपण, म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी. म्हणजे तीच की, ती कुठली असं विचारतोय आपण. म्हणजे आपण आपल्यालाच प्रश्न विचारलाय की कुठल्या पद्धतीला पद्धतशीर म्हणतो आपण, कुठल्या प्रकारच्या अभ्यासाला पद्धतशीर म्हणतो आपण. म्हणजे बर, तुम्ही सांगताय वेगवेगळे आस्पेक्ट, पण जे महत्वाचं आहे ते येत नाही. म्हणजे आणि ते खूप सोपं आहे. बर ठीक आहे, ते बघा. आता मी उत्तर सांगतो मी तुम्हाला, सोपं बघा. म्हणजे ज्याचा कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याच्याकडे तुम्हाला बघावं कसं लागेल. आकलनामध्ये बघणं येतं ना, म्हणजे पाहणं येतं की नाही. म्हणजे हा, ते नाही नाही नाही, ते पुढे जाऊ. क्रिटिकली खूप पुढची गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणू काळजीपूर्वक बघावं लागेल. आता तुम्ही म्हणाल अच्छा एवढं सोपं आहे का ते. म्हणजे केअरफुली बघावं लागेल. केअरफुली जाता जाता असं नजरेने मांडून टाकलं असं करू का आपण. म्हणजे नाही, आपण लक्षपूर्वक बघू, लक्षपूर्वक वाचू, लक्षपूर्वक विचार करू. म्हणजे तिथं चिंतन पण येऊ शकतं. म्हणजे ते नाही हे असं दिसतंय आपल्याला, खरंच आहे का तसं. म्हणजे ते बरोबर आहे. आता एक शब्द त्यांनी वापरला होता शहानिशा, म्हणजे तो बरोबर आहे. म्हणजे तो सो सिस्टमॅटिक अभ्यास करणं याचा अर्थ काळजीपूर्वक निरीक्षण करणं आहे. म्हणजे काळजीपूर्वक पाहणं आहे. म्हणजे बरोबर. एक दोन, जे तुम्ही बघताय, आणि राज्यशास्त्रात ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेलच लगेचच. म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला. राज्यशास्त्रात जे तुम्ही ज्याचा अभ्यास करताय, एक वास्तव आहे ना आपल्या समोर, त्याचा अभ्यास करताय, तर तिथं तुम्हाला काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य, तुमचे जे पर्सनल चॉईसेस आहेत त्याला सुरुवातीला बाजूला ठेवावं लागणार. तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतील. जर समजा मी माझ्या आवडीनिवडीनुसार वास्तवाचा अभ्यास करायला लागलो तर मी म्हणेन की हे चांगलं आणि मी म्हणेन हे वाईट. पद्धतशीर अभ्यासामध्ये आता शास्त्रज्ञ काय करतो सांगा, त्याला जसं आवडेल तसा अभ्यास करतो का तो. त्याचे जे व्यक्तिगत प्रेफरन्सेस आहेत, अग्रक्रम, म्हणजे हे मला चांगलं वाटतं ते मला चांगलं वाटतं, त्याला तो बाजूला ठेवतो. आणि मग आता शब्दप्रयोग होतो तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघणं, म्हणजे न्यूट्रली बघणं एखाद्या गोष्टीकडे. ते पद्धतशीरपणामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणजे ओके. मग तुम्ही जे म्हणत होता आता यांनी सांगितलं, म्हणजे की ठीक आहे मी एक विषय निवडलाय,
त्याच्याकडे मी काळजीपूर्वक बघतोय, त्याच्या संबंधी जे लिहिलेले आहे ते काळजीपूर्वक मी वाचतोय, आणि जे मला समजतंय, मला त्यातनं माहिती येते, तर ती माहिती मी व्यवस्थित अचूक पद्धतीनं लिहून ठेवतो. बरोबर. तथ्य असू शकतात, म्हणजे फॅक्ट्स असू शकतात, डेटा असू शकतो. मग त्या डेटाला पुढे काय करायला लागतं आपल्याला? नीट तक्ते करावे लागतात, त्याची विभागणी, त्याचं वर्गीकरण नीट करायचं. आता इथं सिस्टमॅटिकपणा आलाय आता, का कसंही कुठेही काही लिहून टाकलं तर काय होईल, आता आपलं गोंधळच उडून जाईल ना आपला. म्हणजे त्यामुळं ह्याला पद्धतशीरपणा असं म्हणतात. आणि समजा हे सगळं तुम्ही केलं आणि एक निष्कर्ष काढला, म्हणजे तुम्ही काय करता, ती शास्त्राची पद्धत असते, म्हणजे विज्ञानाची पद्धत ती असते. म्हणजे सायन्समध्ये काय करतात, व्हेरीफाय करतात त्याला. ती शहानिशी आहे, म्हणजे पडताळणी असं म्हणतो आपण त्याला. सो सिद्धांत म्हणजे सिस्टमॅटिक अभ्यास आहे, म्हणजे पद्धतशीर अभ्यास आहे. पण तो पद्धतशीर अभ्यास म्हणजे काळजीपूर्वक निरीक्षणाच्या आधारे तो केला गेलेला अभ्यास आहे. व्यक्तिगत आवडी निवडी बाजूला ठेवून केला गेलेला अभ्यास आहे. तटस्थपणे केला गेलेला अभ्यास आहे तो. आणि मग आता तुमचे शब्दप्रयोग आणा आता त्यात, म्हणजे सखोलपणे, समग्रपणे, चहूबाजूनी, आता ते समर्पक वाटतायत. म्हणजे मुळात आहे तर ते मुळातलं आपल्याला सांगावं लागेल. नाहीतर अन्यथा माझ्या व्यक्तिगत आवडीनिवडीनुसार मी वास्तवाकडे बघण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ओके. सो हे कायमपणे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून राजकीय सिद्धांत निर्माण करणं हे कुणाचंही काम नाही. राजकीय सिद्धांत आपलं मी बोली व्हायचंच सांगतो, म्हणजे राजकीय सिद्धांत निर्माण करण्यासाठी तुम्हाला, आणि तो शब्द ऐकून विसरून जावा नंतर, कारण त्याचा चुकीचा अर्थ निघू शकतो, तपश्चर्या करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल तपश्चर्या म्हणजे काय, गुहेत जावं लागेल की काय, म्हणजे काय वस्त्र परिधान करावे लागतील का आपल्याला? नाही. तपश्चर्याचा अर्थ काय, की आपण त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो, खोलात जातो. बरोबर आहे. काळजीपूर्वक त्याचा विचार करतो, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करतो. सो हे मी ढोबळपणे सांगतोय आता. म्हणजे म्हणून मग सिद्धांतामध्ये सिस्टमॅटिकपणा, सुसूत्रता असते, पद्धतशीरपणा असतो, तटस्थता असते. ओके. ह्या सगळ्या बाबी सिद्धांत निर्मितीसाठी अत्यंत गरजेच्या मानल्या जातात. म्हणजे ओके. विचार, त्याच्यामध्ये पाश्चात्य विचार आणि भारतीय विचार आहे. पाश्चात्य विचारामध्ये तुम्हाला प्लेटो, अरिस्टॉटल, आधुनिक काळात मॅकियावेली, त्याच्यानंतर पुढं 17व्या-18व्या शतकामध्ये मग हॉब्स, लॉक, रुसो. 19व्या शतकात दोन विचारवंत आहेत, कार्ल मार्क्स आणि जे.एस. मिल, आणि 20व्या शतकातले दोन आहेत, एक ग्रामशी आणि एकमेव स्त्री विचारवंत हॅना अरेंट आहेत. आपल्याला प्लेटो पासून सुरू होतं आणि हॅना अरेंट पर्यंत पाश्चात्य विचार आहे. म्हणजे हे जे सगळे विचारवंत आहेत, तर हे विचारवंत फार महत्वाचे आहेत. राज्यशास्त्रातल्या सिद्धांत नावाच्या थिअरी म्हणतो ना आपण त्याला, त्या घटकाचा अभिन्न भाग आहेत. ह्याला वेळ पण खूप लागतो, आपण खूप सविस्तर त्याची चर्चा करतो. म्हणजे एक मेथड याच्यामध्ये फार महत्वाची आहे. म्हणजे हा जो प्रत्येक विचारवंत आपण शिकू, तुम्ही जो अभ्यासाल, तर तो कुठल्या काळामध्ये होता, तो काळ कुठला होता, त्या काळाची काय वैशिष्ट्ये होती, हे जर का आपल्याला माहिती असेल, तर आपल्याला तो विचारवंत काय म्हणतो आणि का तसं म्हणतो, म्हणजे आपल्याला विद्यार्थी म्हणून अडकून ह्याच्यात मुळीच बसायचं नाही. प्लेटो काय म्हणाला, प्लेटो काय म्हणाला, आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. प्लेटो काय म्हणाला मला माहितीच आहे, मी ते कधीच विसरणार नाही. म्हणजे पण मला त्याच्या पुढे जाऊन असं बघायचं आहे की तो हे जे म्हणाला तो का म्हणाला. म्हणजे नाहीतर आपण म्हणले की काय म्हणाले तेवढ्या पुरतच थांबूयात आपण, असं म्हणाला का, तसं म्हणाला का. आपण म्हणायचं की ते तर मी समजून घेणारच आहे, पण त्याच्या पुढे जाणार आहे मी की तो असं का म्हणाला. म्हणजे आता प्लेटोचं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर प्लेटोनं तेव्हाची जी अथेन्स मधली लोकशाही होती, तर त्या लोकशाहीवरती टीका केली होती, आणि तो म्हणाला की ती लोकशाही काय असता कामा नये. म्हणजे मग काय त्याचं म्हणणं काय होतं, कारण तेव्हा अथेन्स आणि स्पार्टा अशा यांच्या नेतृत्वाखाली दोन गटामध्ये युद्ध झालं होतं, आणि स्पार्टानं अथेन्सच्या गटाचा, म्हणजे अथेन्स ज्याचं नेतृत्व करत होता त्याचा पराभव केला होता. प्लेटोचं खरंच असं म्हणणं होतं की अथेन्समध्ये लोकशाही असल्यामुळं त्या युद्धात स्पार्टाकडनं अथेन्सचा पराभव झाला. आणि त्याचं दुसरं असं म्हणणं होतं त्याला जोडून, म्हणजे त्या खरं मुळाशी येते, तो म्हणला की लोकशाहीमध्ये दोन मोठे दुर्गुण आहेत, म्हणजे की जे लोकशाही असलेल्या अथेन्समध्ये त्यानं सांगितले. तो म्हणला एक तर अज्ञान आहे आणि दुसरं स्वार्थ आहे. म्हणजे
हे तो लोकशाहीबद्दल बोलतोय, तेव्हा अथेन्समध्ये अस्तित्वात असणाऱ्या लोकशाहीबद्दल बोलतोय. अज्ञान आणि स्वार्थ आहे म्हणजे. आता अज्ञानाचा अर्थ काय म्हणजे, तर प्लेटो ज्ञानाबद्दल काहीतरी बोलतोय म्हणजे ते पुढे आपण सविस्तरपणे बोलूयात. म्हणजे आता त्या तपशिलात मी जात नाही. म्हणजे स्वार्थ समजतं आपल्याला, म्हणजे की जिथं स्वतःचाच विचार केला गेला, संकुचित विचार केला गेला, आत्मकेंद्री विचार केला गेला. वस्तुतः शासनकर्त्यांनी संकुचित विचार करायचा असतो का सार्वजनिक वृत्तीने विचार करायचा असतो? म्हणजे सार्वजनिक आहे म्हणजे तो म्हणला की तसं होतच नव्हतं. म्हणजे आणि त्याचं कारण सांगताना तो असं म्हणाला की लोकशाहीमध्ये कुणीही राज्यकर्ता होतं. लोकशाही आहे ना ती. म्हणजे मग कुणीही राज्यकर्ता होतं या बाबीला त्यांनी जबरदस्त आक्षेप घेतलाय प्लेटोनं. कारण त्याचं म्हणणं असं होतं की राज्यकारभार करणं, राज्य चालवणं हे कुणाचंही काम नाही. राज्यकारभार चालवण्यासाठी व्यक्तीच्या अंगी काहीतरी क्षमता पाहिजे. त्याला त्यांनी सद्गुण असं म्हटलंय. आणि कुठला सद्गुण असला पाहिजे व्यक्तीच्या अंगी? विवेक असला पाहिजे आणि शहाणपणा असला पाहिजे. विवेकाला जोडून शहाणपणा येतो. ओके. आता बघा काय म्हणणं आहे त्याचं. लोकशाहीमध्ये कुणीही राज्यकर्ता बनतं, म्हणजे ज्यांच्याकडे विवेक नाही, शहाणपणा नाही, ती व्यक्ती पण राज्यकर्ता बनते. मग त्याला कसली व्यवस्था हवी होती प्लेटोला? ज्या व्यक्तीच्या अंगी विवेक आहे, शहाणपणा आहे. आता विवेक आणि शहाणपणाचा काय अर्थ आपल्याला लागू शकतो यातनं? हे जे काही 2-4 शब्द मी तुम्हाला वाक्य सांगितलेले आहेत त्यातनं, तर विवेक म्हणजे समग्र दृष्टी, विवेक म्हणजे सर्वांचा विचार, आणि ज्याच्याकडे ती क्षमता आहे त्यानंच राज्यकर्ता व्हायला पाहिजे. तो म्हणाला की तो एक गुण झाला, तो एक सद्गुण झाला. त्यांनी एकूण 3 प्रकारचे सद्गुण असतात मानवामध्ये असं म्हटलेलं आहे. एक हा झाला. तो म्हणला की काही लोक असे असतात की ज्यांच्या अंगी धैर्य, करेज, तो म्हणला की त्यांनी रक्षणाचं काम करायला पाहिजे, संरक्षणाचं काम करायला पाहिजे, सोल्जर, सैनिक व्हायला पाहिजे. आणि काही लोकांमध्ये भूक, वासना असं म्हटले पाहिजे, त्यांनी उत्पादक व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याच्या अंगी जो गुण त्याप्रमाणे त्या व्यक्तीला समाज व्यवस्थेमध्ये स्थान आणि काम मिळालं पाहिजे. सो राज्य कुणी चालवावं, शासन कुणी करावं, कुणीही करू नये. ज्यांच्या अंगी विवेक आहे, शहाणपणा आहे, त्यांनीच करावं. आता मी तुम्हाला 2-4 आधी त्याच्या गोष्टी सांगितल्या की अथेन्स, स्पार्टा, अथेन्समध्ये लोकशाही, ओके, युद्ध, अथेन्सचा पराभव, स्वार्थ, अज्ञान, आणि लोकशाहीमध्ये कुणीही राज्यकर्ता बनतं. सो तो काळ काय होता, त्या काळामध्ये काय घडलं होतं, त्याची काय वैशिष्ट्ये होती, हे एका बाजूला, आणि ते तो विचारवंत, ती विचारवंत कशी बघते, पाहते, समजून घेते, हे दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे हे कळलं आपल्याला. आता मी मार्क्स बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं. काय ते भांडवलशाही होती, भांडवलदार, कामगार, भांडवलदारांकडं काय त्या कारखान्याची मालकी आहे, ते प्रभुत्वशाली आहेत, म्हणजे कारण त्यांच्याकडे संसाधनांची मालकी आहेत, ज्याला त्यांनी आहेरे वर्ग असं म्हटलंय. पण कामगार हा, त्याला पर्याय काय होता, याच्या फॅक्टरीमध्ये जाणं किंवा त्याच्या फॅक्टरीमध्ये जाणं. ना तेव्हा कामाचे तास नियमित होते, ना कुठल्या संरक्षक अशा प्रकारच्या कायद्याचं अस्तित्व तेव्हा होतं. ओके. सो अशा अवस्थेमध्ये हा बहुसंख्य वर्ग जो होता, संख्या जास्त होती त्याची खरं तर, पण तो नाडला गेला होता, त्याचं शोषण सुरू होतं. सो ही भांडवलशाही व्यवस्था एकदा का कळली आपल्याला ब्रॉडली सुरुवातीला, की मग आपल्याला मार्क्स इतकी टीका का करतो, असा चिकित्सक विचार का मांडतो, हे समजून घेणं हे सोपं जातं. सो हे आपण वर्गामध्ये विचारवंतांच्या बाबतीमध्ये खूप डिटेलमध्ये करणार आहे. म्हणजे हे पुढचं मग भारतीय शासनामध्ये जे 4 घटक मी दिलेत, चळवळीचा आहे, राज्यघटना, घटनात्मक प्रक्रिया म्हणजे घटनेचा कारभार कसा झालेला आहे, आणि राजकीय प्रक्रिया ही पॉलिटिकल प्रोसेस. सेमच तसं दुसऱ्या पेपरमध्ये मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. तुलनात्मक राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारणातील संकल्पना, सिद्धांत, संस्था, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय, जागतिक, आणि राजकारणातले कळीचे मुद्दे म्हणजे पर्यावरण, मानवी हक्क, दहशतवाद वगैरे वगैरे. तो सिलेबस तुम्ही बघू शकता. म्हणजे मी फक्त मुद्दे लिहिलेत. भारताचं परराष्ट्र धोरण, पुन्हा त्याच्यात ही 4 आपण बाबी ढोबळपणे केलेली आहेत. म्हणजे सो असा हा दोन्ही पेपरचा मिळून सिलेबस बनतो. हा तिसरा मुद्दा आहे. आता कसा करावा अभ्यास, तर अभ्यासक्रम बघा. पुढच्या मुद्द्याला सुरुवात केली आपण.
पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आता तुम्ही निवडल्यावरती 2-4 वर्षाच्या चालणार नाही तुम्हाला. तुम्ही एकदा का राज्यशास्त्राची निवड केली की तुम्हाला 2000 पासून पण तुम्ही सुरू करू शकता किंवा 2001. आता इथं वाढवा, इथे मी 20 चुकून झालेले आहेत, 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायच्यात. म्हणजे आता आपला जो क्रम असणार आहे तो साधारणतः पेपर 1 मध्ये या क्रमाने जाणार आणि पेपर 2 मध्ये या क्रमाने क्लासमध्ये आपण बघणार आहे. आणि मी ज्याचा मगाशी पण उल्लेख केला, कॉन्टेक्स्च्युअल अप्रोच म्हणजे तो काळ काय होता, त्या काळाची काय वैशिष्ट्ये होती हे समजून घेतलं आपल्याला, मग विचारवंताचा विचार समजून घेणं हे सोपं जातं. म्हणजे मग तिथं लक्षात राहील का, आपल्याला पाठ करायला लागेल का, हे असले मुद्दे सगळे गौण. म्हणजे अंडरस्टँडिंग वरती भर आहे. म्हणजे आपण क्लासमध्ये मेथड काय वापरतो, समजून घेणं. पाठांतर नावाचा शब्द डिक्शनरीमध्ये तुर्तास काढून टाकायचा. म्हणजे काही गोष्टी फॅक्च्युअल असतील त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतील, क्वचित प्रसंगी मला पाठ करायला लागतील, तो भाग वेगळा. पण थिअरी नावाची गोष्ट आपण पाठ करतो का कधी, मला सांगा. म्हणजे थिअरी समजून घेतो आपण, संकल्पना समजून घेतो आपण, विचार समजून घेतो. तर ती जी अंडरस्टँडिंगची बाब आहे तर ती आपण जास्त, म्हणून त्याला हा एक अप्रोच आहे. अभ्यास करताना तुम्ही काय काय बघायला पाहिजे, त्याचं पुढची ती हे केलेली आहे, संकल्पनात्मक स्पष्टता. कुठलीही संकल्पना वाचनात अभ्यासात आली की ती समजलीच पाहिजे आपल्याला, तिचा अर्थ लागलाच पाहिजे आपल्याला. ओके, आता अर्थ लागला पाहिजे म्हणजे पाठ नाही करायचा, आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगेन, म्हणजे वर्गात त्याला खूप डिटेल आपण चर्चा करतो. तुम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं, समजलं नाही तर विचारायचं, घरी जाऊन 4 वेळा वाचायचं, भरपूर वेळा वाचन करावं लागणार आहे आपल्याला, त्याला इलाज नाही. एकच गोष्ट 4-4, 5-5 वेळा आपल्याला वाचावी लागेल. म्हणजे दुसरी गोष्ट सैद्धांतिक स्पष्टता. आपल्याला खूप वेगवेगळे सिद्धांत, विचार व्यूह ज्याला मानतो आपण, दृष्टिकोन वाचनात येणार आहेत. म्हणजे मार्क्स असं म्हणाला, गांधी असं म्हणाले, उदारमतवाद असं म्हणाला, हे येणारच आहे. म्हणजे आणि असं होणारच नाही की समजा आता स्वातंत्र्याची संकल्पना आहे आणि स्वातंत्र्याचा एक अर्थ आहे, म्हणजे झाला समजला. म्हणजे तर स्वातंत्र्याचा एक काहीतरी पायाभूत अर्थ आपण प्राथमिक लेवलवरती लक्षात घेऊ. पण मग त्याच्यानंतर काय होतं, उदारमतवाद काय म्हणतो, समाजवाद काय म्हणतो, स्त्रीवाद स्वातंत्र्याबद्दल काय म्हणतो, गांधी स्वातंत्र्याबद्दल काय म्हणतात, असा तुम्हाला चौफेर विचार त्या बाबतीमध्ये करावा लागेल. ते इंटरेस्टिंग पण आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं चॅलेंजिंग वाटू शकतं, पण आपण चर्चा त्याची डिटेल करत असल्यामुळं डोंट वरी अबाउट दॅट. ओके, विश्लेषणात्मक क्षमता, अनालिटिकल कपॅसिटी. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये समजून घेणं ह्याच्यावर भर द्यायचा आपल्याला, अंडरस्टँड करणं, समजून घेणं. आणि दुसरा अनालिटिकल कपॅसिटी, विश्लेषणाची क्षमता विकसित करणं. आता त्या अनालिटिकल कपॅसिटी म्हणजे काय, विश्लेषणाची क्षमता म्हणजे काय, काय करतो आपण विश्लेषणामध्ये. म्हणजे एक पटकन सांगायचं झालं तर कारण परिणाम संबंध प्रस्थापित करतो. जरा ते लगेच अवघड वाटेल पण त्याची फोड करा. तुम्ही विश्लेषणामध्ये फोड करता, विश्लेषणामध्ये उलगडा करता. म्हणजे एखादा पॅकेट आहे आणि ते पॅकेट अनपॅक करता तुम्ही. म्हणजे मग आपल्याला उलगडल्यावर कळतं, अरे बापरे, हे एवढे 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 घटक आहेत, एवढ्या एवढ्या बाबी आहेत, त्याच्या अंतर्गत काहीतरी आहे ना. मग त्या अंतर्गत असणाऱ्या बाबींचा परस्परांशी काय संबंध आहे, त्यातले कुठले घटक कारण आहेत आणि कुठले घटक हे परिणाम आहेत. म्हणजे आता बघा, आपण जर एखादं उदाहरण घेतलं की मार्क्सनं त्याच्या आदर्श व्यवस्थेमध्ये राज्य नको असं का म्हटलं. म्हणजे मार्क्स असं म्हणणं होतं की राज्य ही संस्था ही शोषक संस्था आहे. म्हणजे ती शोषकांच्या हातातलं साधन आहे. म्हणजे ती खरी खुरी सार्वजनिक संस्था नाहीच आहे, ती लोकसंस्था नाहीच आहे, ती वर्गीय संस्था आहे ती. म्हणजे एक एक विचार आपण करायला लागलो, विचारधारा लक्षात घ्यायला लागलो तर आपल्याला असे अनेक घटक येणार आहेत. म्हणजे आणि ते घटक आपल्याला तो बरोबर संबंध सांगतील, म्हणजे की कोणत्या कारणामुळे एखादी गोष्ट अशा पद्धतीने मांडली गेलेली आहे. म्हणजे आणि पुन्हा अनालिटिकल कपॅसिटी किंवा सैद्धांतिक स्पष्टता, ह्या सगळ्याला एकच मार्ग आहे आपल्याला आणि तो क्लासमध्ये आपण फॉलो करतो. चर्चा सविस्तर करणं, सर्व बाजूनी करणं, तुम्हाला विचार प्रवृत्त करणं, तुम्ही भरपूर वेळा वाचायला पाहिजे हे सतत सांगणं. म्हणजे तुम्हाला वाटेल की आता पळूनच जावं इथनं, म्हणजे इतक्या वेळा मी तुम्हाला सांगणार की एवढ्या वेळा तुम्हाला वाचावं लागेल, त्याला इलाज नाही, कारण त्याच्यात घुसायला लागेल आपल्याला.
सो कळणं ही एक बाब आहे, त्याचं पुन्हा सतत सतत चिंतन म्हणून आपल्याला करायचं आहे. म्हणजे चिंतन म्हणून ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. म्हणजे विचार करणं ही जी बाब आहे म्हणजे, तर मग हे सगळे मुद्दे येतील. म्हणजे परिभाषा हे फार महत्वाचं आहे. 99% मेन्सला जेव्हा मुलं येतात ना, तर माझं सिरियस आर्ग्युमेंट असं आहे, मेन्समध्ये स्पर्धा 5% लोकांमध्येच असते. 12,000 मुलं जर मेन्सला असतील तर त्या 12,000 मधल्या 5% लोकांमध्ये स्पर्धा असते. त्याच्यामुळे मी असं म्हणतोय, मी उरलेले काय अभ्यास करत नाहीत का? उरलेले सगळे अभ्यास करतात. 12,000च्या 12,000 जेवढे मेन्सला असतात तेवढे अभ्यास करतात. मग कुठं कमी पडतो आपण? रायटिंग जी आहे ती. आणि रायटिंग करताना कसंही रायटिंग करून कसं चालेल आपल्याला? बरोबर आहे. योग्य भाषेत लिहिता यायला पाहिजे, त्या त्या विषयाची परिभाषा असली पाहिजे. आणि परिभाषा 1 महिन्यात 2 महिन्यात कमावता येत नाही. तुम्हाला कन्सिस्टंटली त्यासाठी अभ्यास करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि ते आपण करतो. वाचन, त्याला दुसरं काय? वाचन 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 वाचन, त्याला दुसरा इलाजच नाही. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे ओके. दुसरी जी गोष्ट आपल्याला करायची आहे की ज्या संकल्पना, विचार, सिद्धांत, विचारधारा आपण शिकू, तर त्या पुस्तकातनं शिकणार आहोत. त्या अर्थानं तो पुस्तकी प्रकार झाला ना, पण आपण काय करणार आहे? त्याला व्यवहाराची जोड देणार आहे. म्हणजे शिकलो की बघायला शिकायचं. म्हणजे वर्गात गेलं की रोज एक चष्माच वेगळा मिळायला पाहिजे तुम्हाला. आज स्वातंत्र्याचा मिळाला, उद्या समतेचा मिळाला, अजून या अमुक विचारवंताचा, त्यात अमुक विचारवंताचा. म्हणजे आपण जे शिकणार आहोत ते पुस्तकात बंदिस्त ठेवायचं नाही, ते चहूबाजूला बघायला लागायचं. म्हणजे आपलं सगळं जीवन राज्यशास्त्रमय व्हायला पाहिजे, निदान परीक्षा लिहीपर्यंत तरी. म्हणजे ते ओके. सो हे आपल्याला, कारण त्याला इलाज नाही. म्हणजे त्याला दुसरा काही इलाज नाही. सो जे शिकू आपण ते कशाशी जोडायचं आहे? वास्तवास आपल्याला जोडायचं आहे. लेखनाचा सराव आहे तो. सो तुम्ही जितका तो कराल, आणि लेखनाचा सराव म्हणजे सुरुवातीला तुम्ही नोट्सच्या फॉर्म मध्ये कराल, नंतर उत्तर लेखनाच्या स्वरूपामध्ये ते तुम्ही कराल. ओके. आता आपण जेव्हा वर्तमानपत्र वाचतो, समजा सलग 15 दिवस एखाद्या बाबीवरती येतं, म्हणजे तर ते तुम्ही एकत्र करा, वाचा जेवढे आले आहेत तेवढे आर्टिकल, मी एखादं तुम्ही आर्टिकल करा त्यातनं. म्हणजे अशा सुद्धा एक्झरसाइजचा तुम्हाला उपयोग लेखन कौशल्यासाठी होतो. म्हणजे संपादकीय कौशल्य आपल्याला करायचंच आहे ना, म्हणजे भरपूर वाचलं आपण, निबंधाला तेच तर करायचं ना आपल्याला. म्हणजे ते ओके. सो लेखनाचा सराव आहे. समस्या कुठल्या आहेत त्या खरं तर आता आलेल्याच आहेत. म्हणजे पहिली समस्या काय असते की त्या संकल्पना, विचारप्रणाली कशा समजून घ्यायच्या. तर मी त्याला काय सांगतोय, आपण मुळापासून सुरुवात करणार आहे. तो काळ काय होता, म्हणजे कुठली संकल्पना कधी मांडली आणि का तशी मांडली. आता प्लेटोची न्यायाची संकल्पना काय, तर मी आता एका वाक्यात सांगू शकतो तुम्हाला, ती समजणार. म्हणजे तर प्लेटो न्यायाबद्दल काय, न्याय म्हणजे काय प्लेटोच्या मते? व्यक्तीनं अंगच्या गुणानुसार वागणं. म्हणजे कसं वागणं? भूक वासना असेल तर त्याप्रमाणे वागणं, म्हणजे उत्पादक होणं, शेतकरी होणं. धैर्य असेल तर सैनिक होणं, आणि विवेक, शहाणपणा असेल तर राज्यकर्ता बनणं. अंगच्या गुणानुसार वर्तन करणं. आता हे योग्य आहे, अयोग्य आहे, तुम्हाला मान्य आहे, मला मान्य आहे, हा प्रश्न नाहीये. म्हणजे हे प्लेटोनं म्हटलेलं आहे. अर्थात पुढे प्लेटोवर सडकून टीका पण झालेली आहे. म्हणजे ते आपल्याला बघायचंच आहे. म्हणजे आपण पण करू शकतो, आपल्याला मान्य नसेल पाठ, ओके. दुसरं, हे त्याला जोडूनच आहे. विचारवंतांच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांना भीती असते राज्यशास्त्रात. ते हॉब्स काय म्हणाला, प्लेटो काय म्हणाला, सॉरी लॉक काय म्हणाला, त्याच्यानंतर रुसो काय म्हणाला, मानवी स्वभाव बद्दल तिघही बोलतात. आणि मग मुलांना डिफरन्शिएट करायला अवघड जातं. म्हणजे पण ते अवघड जायचंच कारण नाही. म्हणजे कारण हॉब्स ज्या काळामध्ये बोलतोय आणि ज्या परिस्थितीमध्ये बोलतोय ती इंग्लंड मधली मिड 17th सेंचुरी मधली यादवी सुरू होती. म्हणजे लॉक त्याच इंग्लिश समाजामध्ये आहे, पण 17व्या शतकाच्या शेवटी येतोय तो. 1688 ला तिथं वैभवशाली राज्यक्रांती झाली आहे. लोकांनी राजेशाही ऐवजी घटनात्मक राजेशाहीचा स्वीकार केला. म्हणले की संसदेला संसदेला सत्ता ट्रान्सफर करा. आता ह्या दोन घटना, एका बाजूला यादवी सुरू आहे, ती पुढे डिटेल बघूयात आपण. म्हणजे त्या काळामध्ये जे घडतंय ते जर समजलं आपल्याला, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं, तर विचारवंत त्याबद्दल काय म्हणणार आहे ह्याचा अंदाज घेता येऊ शकतो आपल्याला. म्हणजे असा लॉजिकल अँटिसिपेशन आपल्याला जमायला पाहिजे, ते जमतं. डोंट वरी अबाउट दॅट. म्हणजे ओके. मग हे कळलं की विचारवंत काय म्हणतो ते कळेल, आणि ते कळलं की मग प्रश्न लक्षात राहण्याचा राहतो कुठं. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम कधी येईल, आपण बाकी काही नाही विचार करता मानवी स्वभावाबद्दल हॉब्स काय म्हणाला असं तुटक तुटक समजून घेतलं, कुठल्या तरी बाजारातल्या तुटक नोट्स वाचल्या,
वडापाव खाल्ल्यासारखं आहे म्हणजे तेवढ्या पुरतं 5-10 मिनिटासाठी पोट भरणार, अर्ध्या तासांनी भूक लागणार. म्हणजे कधी कधी खायला लागतं, त्याच्यात काही वादच नाही ना. म्हणजे ते पण किती वेळ त्याच्यावर चालणार ना, 5-5.5 महिने आपल्याला चालवायचे आहे म्हणजे. सो ती बाब कायमपणे लक्षात ठेवा. म्हणजे ओके, विविध वैचारिक दृष्टिकोन म्हणजे आता असं बोलू नये आपण, इतक्या हाण्यामारी आहेत राज्यशास्त्रामध्ये. हाणामाऱ्या म्हणजे हिंसक शब्द आहे, म्हणजे मारामारी आहेत, वैचारिक मारामारी आहेत. म्हणजे वैचारिक द्वंद्व संघर्ष इतका झालेला आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याचा एक अर्थ कळणारच नाही आपल्याला. म्हणजे अनेक अर्थ, त्याच्या अनेक व्याख्या, त्याची अनेक इंटरप्रिटेशन तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे आता उदारमतवाद स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो की व्यक्तीला मुक्त अवकाश असणं, जेणेकरून तिला जे करायचं आहे ते करता येत. फ्री स्पेस, निर्बंधांचा अभाव, बंधन नको. म्हणजे आता ही आपल्याला आवडेल का व्याख्या, स्वीकार्य वाटेल का? स्वातंत्र्य म्हणजे बंधन नको, नाही म्हणू नका लगेच. म्हणजे आपल्याला पण हवी वाटेल ना. म्हणजे पण तपशिलात विचार केल्यावर असं लक्षात काय, एवढं पुरेसं पडणार नाही आपल्याला. फ्री स्पेस पाहिजे, पण भारतासारख्या समाजामध्ये कर तुला काय करायचं आहे ते, एवढं म्हणून चालणार नाही ना. म्हणजे करायला माझ्याकडे संसाधन तरी पाहिजे, खिशे रिकामे असतील तर मी काय करू? म्हणजे ते असं म्हणल्यासारखं आहे ना की बाबा तू आकाशात आता उडू पण शकतोस. म्हणजे आता कसा उडणार आकाशात मध्ये? म्हणजे दुर्बलता आपली नैसर्गिक आहे ती खरं तर. ओके, म्हणजे मी ज्या दुर्बलतेबद्दल बोलतोय ती सामाजिक आर्थिक दुर्बलता आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला औपचारिक दृष्ट्या, औपचारिक अर्थानं मोकळीक दिली की स्वातंत्र्य मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणजे समजा जात आड येते, कसं स्वातंत्र्य मिळणार तुम्हाला? वर्ग आड येतोय तुमचा, कसं स्वातंत्र्य मिळणार तुम्हाला? सो तुमच्या समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या ज्या आता हे बंधन आहेत, म्हणजे ही बंधनं काय तुम्हाला कोणीतरी काहीतरी करू देत नाही एवढ्यापुरती नाहीच आहेत. ती जातीच्या व्यवस्थेच्या रूपातली बंधनं आहेत, ती वर्गाच्या व्यवस्थेतल्या रूपातली बंधनं आहेत, ती पुरुष सत्ताक व्यवस्था त्या रूपातली बंधनं आहेत. त्यामुळे ती बंधनं तुम्हाला घालून टाकावी लागतील, काढून टाकावी लागतील. म्हणजे इंटरेस्टिंग आहे ना हे. म्हणजे सो स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव, बरोबर आहे, पण आपण कुठल्या प्रकारच्या बंधनांचा विचार करतोय? तो वरवरच्या प्रकारच्या बंधनांचा. तुम्हाला जे करायचं ते करा, म्हणजे एवढ्यानं पुरेसं ठरणार नाही. म्हणजे आणि ते समाजवाद, मार्क्सवाद खूप आग्रहानं मांडतो. तुम्ही जोपर्यंत समाजातली संसाधनं समान पद्धतीनं वाटत नाही तोपर्यंत त्या समाजामध्ये खरं स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही. म्हणजे हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि असे अनेक विचार आहेत म्हणजे ते. ओके, ते पुढे बघूयात आपण. म्हणजे राजकीय जीवनाशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. वर्गात सतत रेफरन्सेस येतील आणि राजकीय पक्षाबद्दल तर सतत बोलणार. सत्ताधारी पक्ष भारत सोडून जाईपर्यंत टीका करणार आपण त्यांच्यावरती. म्हणजे आपलं कामच आहे राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून. म्हणजे पंतप्रधान रोज चर्चेत असणार. म्हणजे त्यांना कळलं तर आपल्याला बहुतेक अटक करून घेऊन जातील. म्हणजे पण काय, गेली तर केली अटक, आपलं कामच आहे ते. म्हणजे राज्यशास्त्रात म्हणजे सॉक्रेटिसने ते म्हणलेलं होतं, म्हणजे की सत्तेला खडे बोल सुनवायला पाहिजेत आपण, जो कोणी असेल सत्तेत. कारण सत्ताधारी आहेत ना. म्हणजे आपला त्यांच्यावर राग असायचं कारण नाही. उलट आपण जर त्यांच्यावर टीका करतोय तर ती टीका ह्या कारणासाठी करतोय की त्यांची आपल्या प्रती काहीतरी काय जबाबदारी आहे, त्यांचं उत्तरदायित्व आहे, याच्यातनं ते आहे. सो चालू घडामोडी महत्वाच्या आहेत. आणि त्या चालू घडामोडी जेव्हा बघतो आपण तर तेव्हा काय चाललंय, का तसं चाललंय, ते योग्य चाललंय का, ह्याचा विचार आपल्याला करायला लागेलच. म्हणजे ओके, राज्यशास्त्राची परिभाषा कशी विकसित करावी हा एक प्रश्न असतो. मी त्याला उत्तर दिले, वाचा वाचा वाचा, त्याला दुसरं काही नाही. वर्गातलं डिस्कशन काळजीपूर्वक ऐकायचं, त्याची डिक्शनरी वेगळी करा. ओके, चिंतन म्हणून करा, म्हणजे सराव आहे त्याला दुसरं नाही. वाचनाचा सराव, चिंतन म्हणण्याचा सराव आणि मग लेखनाचा सराव, त्याला दुसरं काय काही उत्तर त्याला नाहीये. म्हणजे इतरांच्या तुलनेत अधिक चांगली प्रभावी तयारी कशी करता येईल? वरच्या 5 पायऱ्या केल्या की बरोबर 6व्या पायरीवरती उतरणार. तुम्ही जर म्हणलात सर मला आताच सांगा, तुम्ही म्हणणार की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, मग 6वीत जाऊयात. म्हणजे 6वीचा विचार करायचा आहे, पण 5 पायऱ्या पूर्ण केल्यावर 6वी आहे. म्हणजे मधली ड्रॉप नाही करायची कुठली पण. म्हणजे वरचे मुद्दे तुम्ही करत गेलात ना तर डेफिनेटली इथपर्यंत आपण येऊयातच. म्हणजे पेपर 1 मधील सिद्धांत, भारतीय शासन प्रकार, म्हणजे पेपर 1 मधला विभाग ए पेपर 1 मधल्या विभाग बी शी जोडायचा का नाही जोडायचा,
तसंच पेपर 2 मधला विभाग ए जो सिद्धांताचा आहे, तुलनात्मक राजकारण आणि हे, तर ते पेपर 2 मधल्या विभाग ब शी जोडायचा का, म्हणजे भारताचं पर्यटन, तर ते जोडायचं आहे. भिंतीसारखी दोन्हीमध्ये विभागणी बिलकुल नाहीये. म्हणजे त्याच्यात काय करायचं, आपल्याला इंटरलिंकेजेस लावायचे म्हणजे. सो हे आपल्याला काम चांगलं करायचं आहे. आणि प्रभावी लेखन क्षमता हा कळीचा प्रश्न आहे. म्हणजे मी त्याला पुन्हा तेच उत्तर देणार, काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक ऐका, भरपूर उजळण्या करा, ती भाषा कमवा, म्हणजे तुमचं आकलन पण पक्क होईल, तुमचं म्हणजे तुमची रिटेनिंगची, तुमची स्मरणशक्ती, लक्षात राहण्याची ताकद वाढेल तुमची, आणि सराव केल्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष लिहिल्यामुळं तुम्हाला काय लिहायची जेव्हा वेळ येईल तर ते तितक्याच ताकदीनं तुम्ही ते लिहू शकता. म्हणजे ओके, सो हा भाग आहे. आता इथं जे करतोय आपण, म्हणजे हा शेवटत मग आपण प्रश्न उत्तर घेऊयात. म्हणजे युनिक मध्ये आपण काय करतोय, पहिलं जे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्याला नंबर 1 लागले. आपण जो काही 5-5.5 महिन्याचा क्लास आपला आता 15 जुलैपासून सुरू होईल डिसेंबर एंड पर्यंत, तर त्यात तुम्हाला एक अक्षरही आम्ही वर्गामध्ये डिक्टेट करत नाही. म्हणजे डिक्टेट करणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे मी अर्धा तास बोलून पुढचा 1.5 तास लिहून दिला, असला आळशीपणा वर्गात आम्ही करत नाही. म्हणजे तर मग काय, नोट्स तुमच्या प्रिंटेड असतात, त्या तुम्हाला लिहून द्यायची आम्ही गरज नाहीये, तुम्हाला त्या मिळतातच. म्हणजे ओके, आपल्या वर्गाचा भाग आहे. मग वर्गात काय करतो आपण, आता समजा रोज 2 तासाचं लेक्चर आहे, ती संबंध 2 तासाची चर्चाच होते. म्हणजे ओके, सो डिस्कशन आहे ते. म्हणजे त्यामुळं अगदी 0 पासून आहे ते, तुम्हाला काहीही माहिती नाही असं गृहीत धरून प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते. थिअरिटिकल जो भाग आहे म्हणजे सैद्धांतिक, त्याला प्रचंड वेळ आपण देतो, कारण ती त्याची विषयाची काय आहे गरज आहे. दुसरी गोष्ट, त्याला मी म्हटलंच, म्हणजे हा जो दोन्ही पेपर मधला संकल्पनात्मक आणि सैद्धांतिक भाग आहे त्याची खूप डिटेल चर्चा आपण करतो, त्यामुळे काळजी करू नका. म्हणजे तिसरं, तो महत्वाचा आहे, म्हणजे की मी सांगतोय तुम्ही ऐकताय आणि घरी जाताय, असं चालणारच नाही. म्हणजे कारण तुमच्या चेहऱ्याकडे बघून माझं पुढं काय होणार आहे अवलंबून आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी टिपू शकतो. म्हणजे मला जर मी काय बोलतोय ह्याचा जर काहीच रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती येत नसेल तर मी प्रचंड डिमोटिवेट होणार, मग माझी चिडचिड व्हायला सुरुवात होणार. म्हणजे ओके, ती चांगल्या कारणासाठी असेल. म्हणजे त्यामुळं म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही पॅसिव्हली वर्गात यायचं नाही आणि पॅसिव्हली वर्गात राहायचंच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असते की पुढच्या लेक्चरला काय होणार आहे, पुढच्या आठवड्यात काय, त्याच्या आधी वाचायचं आणि निर्धास्तपणे कसले प्रश्न विचारायचे. आपल्याला प्रश्न विचारण्याला बंद नाही. मी म्हणेन काय प्रश्न विचारलाय हा, हरकत नाही ना, म्हणजे पण प्रश्न विचारायचा, कारण ते जर का तुम्ही नाही केलं तर ते पॅसिव्हली सगळं होईल, त्याचा बिलकुल उपयोग होणार नाही. त्यापेक्षा क्लास न लावलेला बरा. क्लास तेव्हाच लावा जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर. म्हणून सहभागात्मक प्रश्न विचारायला पूर्ण मोकळीक आहे, थांबून प्रश्न विचारू शकता, वर्ग झाल्यावरती विचारू शकता, त्याला आपण खूप महत्व देतो. म्हणजे ती महत्वाची बाब आहे. नोट्स अत्यंत डिटेल असतात, जेवढ्या इंग्रजीमध्ये तेवढ्याच मराठीत तुम्हाला दिलेल्या आहेत, किंबहुना मराठीमध्ये तुम्हाला जास्त 4 गोष्टी मिळतील. डोंट वरी अबाउट दॅट, त्याची काळजी करू नका तुम्ही. म्हणजे ओके, कोणी जर सांगत असेल पेठाबेटांमधलं इकडे तिकडे म्हणजे, तर बिलकुल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, बघत चला तुम्ही. म्हणजे ते ओके. सो आणि त्या नोट्समध्ये तुमच्या चालू घडामोडीच्या नोट्स पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, जे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हिंदू सारांश म्हणून केलं आणि एप्रिल पासून बुलेटिन म्हणून येते, तर ते 100-125 कधी कधी 150 पानाचं मराठीमधलं मासिक आहे ते. म्हणजे आणि कव्हर स्टोरीज येतात 6, 7, 8 प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या डिटेल, आणि नंतर मग 1, 2, 3, 4 अशा महिन्याभरातल्या संबंध घडामोडी कलर फॉर्म मध्ये तुम्हाला ते मिळते. इंग्लिश मिडियमची मुलं म्हणतात सर तुम्ही आता इंग्रजीमध्ये पण सुरू करा. त्यांना म्हणलं आधी आमचं मराठीचं रुटीन बसूया, मग आम्ही इंग्रजीमध्ये सुरू करणार. पहिले ते मराठीत केले. राज्यशास्त्राचं दर 2 महिन्याचं मासिक आहे, आता ते नंतर थोड्या दिवसांनी आम्ही दर महिन्याला काढणार आहे. म्हणजे सो आणि शिवाय वर्गामध्ये नोट्स असतात. म्हणजे तुम्ही पळून जाल, म्हणजे इतकं मटेरियल इथे मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे त्या मटेरियलची काय, फक्त तुम्ही एक पथ्य पाळलं पाहिजे, मिळालं रे मिळालं त्याचा फडशा पाडायचा. हिंसक भाषा इतकी, म्हणजे त्याला इलाज नाही. म्हणजे आपल्याला आलं रे आलं की त्याला 2दा 3दा 4दा वाचा, कारण त्याला इलाज नाही. म्हणजे आपल्याला आणि वेळ फार कमी आहे असं स्वतःला सांगत राहायचं. सो त्याची काळजी करू नका. लिखाणावरती यस, म्हणजे जसे आपले चॅप्टर होत जातील, म्हणजे पहिला चॅप्टर झाला की उत्तर लेखनाबद्दल सेशन होईल, मग प्रत्येक चॅप्टरवरचे 3-4 नमुना उत्तर तर वर्गात डिस्कस केले जातील. तिथं तुमचा सहभाग असा असला पाहिजे, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती आलेले 2000 पासून 23 पर्यंतचे प्रश्न माहितीच पाहिजेत.
काय घेऊनच फिरायचं ते बरोबरच तुमच्या असलं पाहिजे. कंपास असतो की नाही जसा पेन्सिल बिन्सिल पेन बिन तसंच तुमच्या बॅगेत ते असलं पाहिजे. सो चॅप्टर सुरू करण्यापूर्वी पण बघून यायचं. चॅप्टर सुरू झालेलं आहे, तुमच्या मनात प्रश्न आहेत, चर्चा झाली आहे, मग तुम्ही विचार करत चला, ताडून बघायचं त्याला की समजलं का आपल्याला. समजलं तर वर्गात विचारा की सर ही चर्चा तर झाली पण मला हा प्रश्न काही समजत नाही, बहुतेक याच्यावरचाच दिसतोय पण मला उत्तर काय काय लिहायचं त्याचं कळत नाही. म्हणजे ते जर का तुम्ही चांगलं केलं तर मग ते जास्त मिनिंगफुल डिस्कशन होऊ शकतं. म्हणजे पुढची पायरी अशी आहे, झालंय चॅप्टर झालाय, तुम्ही प्रश्न पण बघितलेत, तर नुसतं तिथंच नाही थांबायचं. तर तुम्ही त्यातले निवडा एक दोन म्हणजे आणि त्याची उत्तरं लिहून बघा आणि ती दाखवा. म्हणजे हे सुरुवातीपासूनच तुम्ही करत गेलात तर त्याचा फायदा खूप आहे. म्हणजे सो लेखन कौशल्याचा भाग त्याच्यातच आहे. आता तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की आपण नमुना उत्तराचे 3 भाग म्हणजे 3 व्हॉल्युम्स इंग्रजीमध्ये 3 व्हॉल्युम्स मराठीमध्ये प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे आणि ते उत्तम संदर्भ साहित्य आहे ते. म्हणजे ओके, सो त्या उत्तर लेखनाचा विचार करू नका. सराव चाचण्या आता ही जी ज्याला फॉर्मल म्हणतो आपण, म्हणजे तर ती फॉर्मल कधी असेल जेव्हा तुम्ही प्री देता. प्री दिल्यानंतरची ती सराव चाचणी आहे. म्हणजे आता जी 27 जूनला आपली सुरू झाली आहे, दर गुरुवारी पॉल सायन्सची टेस्ट सिरीज आहे. तुमच्या क्लासच्या काळामध्ये काय असणार आहे, क्लासच्या काळामध्ये ते अनौपचारिकपणे करतो आपण आणि मी प्रत्येकाला सांगतो की चॅप्टर झाला, आपली चर्चा झाली, तुमचं वाचन झालंय, अभ्यास झालाय, काय 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 सगळं केले आणि लिहून दाखवा. 1-2 1-2 असे प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये लिहून दाखवत चला. म्हणजे ओके, हे पुन्हा मुख्य परीक्षेसाठी हे तेव्हा आपण बघूया. हे जे वेगवेगळे आहेत, ईपीडब्ल्यू असेल, फ्रंटलाईन असेल, तर या वेगवेगळ्या अशा नावाजलेल्या नियतकालिकातनं आपण इंग्रजीमध्ये पण मटेरियल जनरेट करतो आणि तेच आपण मराठीमध्ये पण देतो. त्यामुळे तुम्हाला मटेरियलची काही चिंता करण्याचं कारण नाही. सो शेवट करताना मी असं म्हणेन की तुम्ही फक्त एवढाच विचार करा की आपल्याला या विषयामध्ये रस आहे का, इंटरेस्ट आहे का. तोच तुमच्या इंटरेस्ट आणि कम्फर्ट तुमच्या विषयाची निवड करण्याचा एकमेव क्रायटेरिया असला पाहिजे. बाकी अभ्यासक्रम मोठा आहे का, वाचावं खूप लागेल का, करंट खूप असतं का, बिलकुल विचार करू नका त्याचा. त्याची इथं काळजी घेतली जाईल. म्हणजे डोंट वरी. थँक्यू. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर घेऊयात आपण.